रामचंद्र की जय। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मा उद्धर। प्रभु श्री रामचंद्र की जय। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु दासराम महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। मंडळी, काल आपल्या थोड्या वाढीच्या दृष्टीने चर्चा झाल्या, काही चांगले अभिप्राय आले आणि सुबोध जुटावकरांनी ते सतपाल महाराजांनी पाठवलेली ती बातमी पण पाठवून दिली. पाठपाठ आनंद वाटला. त्याचबरोबर कोल्हापूरच्या सौभाग्यवती उमा दांडेकर आणि डोंबिवलीच्या सौभाग्यवती दीपाली जोशी यांचे अभिप्राय पण वाचायला मिळाले. आनंद वाटला. सगळी रामाची सेवा आहे आणि याला म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, मी रुचिताला तुम्ही विचारू शकता की मी आयुष्यात पहिल्यांदा 9-10 दिवस एखाद्या विषयावर बोलतोय. तर हे काय माझं काम नाही. आणि स्वतः भावार्थ रामायणात नाथ महाराजांनी म्हणलंय की रामच वक्ता आहे, रामच श्रोता आहे आणि राम स्वतः ग्रंथार्थ असेही ते म्हणतात. त्यामुळं ते जे काय ते सगळं म्हणजे यात केवळ एक बोलायची पद्धत असते म्हणून म्हणत नाही. ती अनुभूती आहे आणि तिचा आनंद आहे. अनुभूती असतेच. आज मला गुरुवारच आहे आणि काल मी काका महाराजांचा प्रसंग आपल्याला सांगितला की तिथं आलेलं पत्र वगैरे बाबा महाराजांना विदित केलं जातं भरतासारखं. चांगलं वाईट काय असेल जबाबदारी सद्गुरु तुमची आहे असं सांगितलं जातं तिथं. आणि तिथं उपहार वगैरे येत नाहीत, कारण तिथं फलकच आहे. इथं कुठलीही देणगी स्वीकारली जात नाही. वस्तू असू दे, पैसे असू दे, काही असू दे. आणि त्यांचा प्रसाद मात्र काल मला बरोबर आज दुपारी मिळाला. हे कसं आहे, तर हे देवाचं देणं आहे. गुरूंचं देणं हे देवाचं देणं आहे. तर देवाचं देणं हे मला मिळायला लागलंय. मी त्याच्यात खूप आनंदी आहे. आपल्यालाही तो आनंद मिळत राहावा ही या सगळ्या बोलण्यातनं माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. तर आपण पुढे जात असताना गंमत अशी झाली की मी सांगितलं ना तुम्हाला की एकदा आपण एखाद्या विषयात घुसलो की नियती आपल्याला अनेक मार्गाने काही काही गोष्टी सांगत असते. तशा मला मिळालेल्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडत आलोय. माझ्या सौभाग्यवतीनं आज एक व्हॉट्सअपवर संदेश केला. ती इथल्या नेपथ्याची तयारी करत असते. तिने एक संदेश केला की आमच्या इथं एक स्थान मारुतीरायाला सुद्धा ठेवलेलं आहे की रामकथा असेल तिथं मारुतीरायाचं एक स्थान ठेवायचं असतं. तर असेच एक कथाकार होते चांगले, तिथं मोठ्या कथा चालतात मांडवातनं वगैरे. आणि त्यांना एक वकील उठले आणि त्यांनी विचारलं, ही विज्ञान निष्ठा वगैरे असले एक प्रकार फार असतात. आणि त्यांनी विचारलं की तिथं मारुती बसतो कशावरनं. ते म्हणले मला काय तसं सांगता येणार नाही, माझी श्रद्धा आहे की तिथं मारुती बसतो म्हणून. आणि असं सांगितलेलं आहे की जिथं जिथं रामकथा चालते तिथं तिथं मारुती ऐकायला येतो. असं मारुतीनं वर मागितलंय रामाला आणि मारुतीनं वर मागितलेलं असल्यामुळे त्याची जागा ठेवणं आपलं काम आहे. म्हणून आम्ही ठेवत असतो त्याच्याकरता जागा. नाही म्हणले, तुम्ही मला सिद्ध करूनच दाखवा, नाही तर तिथं जागा वगैरे काही ठेवायची. हे फार अगदी 2-4 दिवस सर्वांदेखत संवाद चालू झालेला असताना शेवटी यांनी आपली भक्ती पणाला लावली कथाकाराने आणि सांगितलं की ही जी गादी आहे मारुती जिथं ठेवतो ती आज तुम्ही घरी घेऊन जावा उचलून आणि उद्या तिथं आणून ठेवायची तुम्ही गादी. आणि कथा चालू झाली की मी तुम्हाला सांगेन, त्यावेळी ती गादी तुम्ही उचलून दाखवायची. तुम्हाला जर गादी उचलली तर मी हारलो, गादी नाही उचलली तर तुम्ही हारलात. त्यांनी संपूर्ण आपलं अस्तित्व पणाला लावल्यागत केलेलं होतं. आणि गर्दी जमली त्या दिवशी आणि जास्त लोकांच्या चर्चेतनं की हे बघायला म्हणजे रामकथेला मुळात गर्दी येत होती त्यांच्याकडे आणि हे बघायला आणि ज्यादा गर्दी आली. वकील साहेबही आले, गादी घेऊन आले, गादी ठरलेल्या जागी ठेवली आणि चालू झाला संवाद त्यांचा पुन्हा एकमेकाशी. आणि कथा सांगता सांगता थोड्या वेळानं बुवा म्हणाले की उचला गादी आता म्हणून. उचला गादी म्हणल्यावर वकील साहेब तिथं गेले मोठ्या तोऱ्यात. पण शेवटपर्यंत ते हात पुढे नेत होते, कर गादीला लावत नव्हते.
आणि त्यांच्यात पुन्हा अट पण अगदी शंकराचार्यांच्या चर्चेत ठरली होती बरं का. शंकराचार्य मंडन मिश्राच्या चर्चेत शास्त्रार्थात शेवटी असं ठरलं होतं की जो हरेल त्यानं दुसऱ्याची नोकरी करायची. तेव्हा दुसऱ्याचा आश्रम स्वीकारायचा असं होतं. सुरेश्वर पुढे झालेले मंडन मिश्र गृहस्थ आश्रमी होते. त्यांनी संन्यास घ्यायचा. शंकराचार्य हरले तर त्यांनी विवाह करायचा असं ठरलेलं होतं. पण तसंच इथं पण ठरलं होतं की वकील साहेब हरले तर त्यांनी या बुवांची सेवा करायची वकिली सोडून. आणि बुवा हरले तर वकिलांच्या कार्यालयात चपरासी बनून राहायचं. इतक्या टोकाला ते पेटलेलं. वकील साहेबांनी सांगितलं मी हरलो, माझे हात काय तिथपर्यंत जात नाही. मग आता काही जणांनी हे चमत्कार म्हणून घेतलं, काही जणांनी वकिलांचं हे शहाणपण म्हणून घेतलं, की शेवटी परीक्षा कशाची करायची असते. गोपुकाळ्यांचं छान वाक्य आहे, पाणी म्हणजे H2O. इथंच सगळे थांबलेत. त्याच्या पुढे शास्त्रज्ञ गेले नाही. का? तर पृथक्करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही. असं त्यांनी छान वाक्य सांगितलंय. ठीक आहे, आपल्याला मर्म समजलं असेल त्यातलं, आणि त्या श्रद्धा भावानं ही कथा आपण ऐकायची आणि आपण पुढे जायचंय. तर हे सगळं करत असताना काल आपण जी कथा घेऊन आलो, कारण त्यावेळेला आपण शूर्पणखेचा वगैरे सगळा प्रसंग बघितला आणि सीता हरणाकरता रावणाला प्रेरित करायचे जे प्रयत्न चालू झाले त्याच्यापासून आपण पुन्हा सुरुवात करू की अकंपन नावाचा राक्षस पहिल्यांदा खरं दूषणानं ज्यावेळेला 14,000 राक्षस मारले त्यातला आधी पळाला. आणि तो पळाल्यानंतर त्यानं रावणाला जाऊन सांगितलं की तिथं ते राम आलाय आणि त्यानं तुझं तिथलं सगळं जे काही बस्तान बसवलं होतंस तू गलवानमध्ये सगळ्या त्या पीपीवर सगळे तुझे जे सैनिक बसवले ते सगळे तुझे सैनिक उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि आता तिथं तुझं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. तेव्हा तुला जर तुझं अस्तित्व तिकडपर्यंत पाहिजे असेल तर तुला आता तुझी शक्ती दाखवण्याशिवाय पर्याय नाही, कारण तो राम प्रचंड भयंकर आहे. असं सांगितल्यानंतर रावण फिल्मी थाटात बोलतो. चित्रपटातला संवाद एखाद्या विलननं खलनायकानं सांगावा तसा तो म्हणतो, कालस्य चापहम कालम, चाप्यहम कालम दहेयमपि पावकम मृत्युम मरण धर्मेण संयोजयितु मुत्सये. असा तो श्लोक आहे. हा श्लोक साधारण 30व्या स्वर्गात 6वा श्लोक आहे. आता हा एरवी मी उच्चारायचं धाडस केलं नसतं, पण संस्कृत जाणकार लोक अविक्षा वगैरे ही सगळी मंडळी आहेत म्हणून मी मुद्दाहून सांगितला. त्याचा अर्थ मात्र मी छान शब्दात तुम्हाला निश्चित सांगेन की मी काळाचाही काळ आहे, जाळाचाही जाळ आहे आणि मृत्यूलाही मारू शकतो. असं रावण अगदी थाटात त्याच्यासमोर बोलतो. त्यावेळेला तो अकंपन म्हणतो एवढं ते प्रकरण सोपं नाही. तो राम आहे ना तो पण भयानक आहे. तो नदीला बाणाने उलटी व्हायला लावू शकतो आणि पृथ्वी जर समुद्रात घुसली तर तिला उचलू शकतो, म्हणजे अशा शक्तीचा राम. तर तू एक कर, त्या रामाची सगळी जी शक्ती आहे ना ती त्याच्या बायकोत आहे. तिच्यावर फार फार प्रेम आहे. तिला पळवून आण म्हणजे राम दुर्बल होईल आणि मग तुझं राज्य तिथं प्रस्थापित होईल. रावणाला ही कल्पना आवडते, कारण रावणाच्या इतिहासात चिकार बायका पळवलेल्या आहेत बरं का. व्हॉट्सअप रामायणावर एक किस्सा येत असतो की रावण सज्जन होता, सीतेला 1 महिनाभर ठेवलं खरं हात लावला नाही. पण रावणानं स्वतः कबुली जबाब दिलेत आणि की मी किती स्त्रिया पळवल्या, यातला एक थोड्या वेळात सांगतो तुम्हाला, पुढे सुद्धा येईल. पण या सगळ्या भानगडीत रावण पळवायचं म्हटल्यावर त्याला जरा आवडतं. ती त्रिभुवन सुंदरी आहे असं ऐकल्यावर आणखी जरा गोड वाटतं आणि तो त्याचं हे घेतो, रथ घेतो. हवेतनं चालणारा रथ आहे गाढवाचा. रावणाच्या रथाला गाढवा आहेत बरं का भारी, घोडे नाहीत. आणि त्यातनं तो मारीच्याकडे जातो. मारीच नावाचा राक्षस आपल्याला पहिल्यांदा माहित झालाय की ताटकेच्या वधाच्या वेळेला रामानं त्याला मानवास्त्रानं समुद्रात नेऊन टाकलेलं असतं. त्या मारीच्याकडे जातो. तो मारीच आता रामाच्या बाणामुळे तपस्वी झालेला असतो. मृगचर्म वगैरे घालून, साधूचा वेश घालून एका समुद्राकाठी राहिलेला असतो. तर समुद्राकाठी मारीच्यापाशी रावण जातो आणि हा का आला बाबा म्हणून मारीच मुळातच जरा चिंतेत पडतो. तर मारीच्याला म्हणतो असं असं घडलेलं आहे. आपले ते खरं वगैरे तिकडे बंधू जे होते त्यांना ते राम नावाच्या एका दशरथाच्या मुलानं मारलेला आहे ठार, आणि त्याची बायको फार सुंदर आहे आणि तिला पळवून आणावी असा मी विचार केलाय याचा बदला घेण्यासाठी, कारण त्याला मारायचंय आपल्याला.
त्यावेळेस मारीची म्हणतो, खुळा आता काय म्हणला, तुला हा सल्ला कोण दिला, तो तुझा वैरी आहे. त्यानं तुझ्या मृत्यूची निश्चिती केली आहे तुला यासाठी प्रेरित करून. माझं ऐक, त्या रामाच्या बाणाची चव मला माहित आहे, तुला माहित नसली तरी. आणि त्यामुळं तेव्हापासनं माझी अवस्था अशी झाली आहे म्हणतो, रकारादीनी नामानी रामत्रस्तस्य रावण रत्नानी च रथाश्चैव वित्रासम जयंती मे. म्हणजे काय सांगतो, अरे त्या रामाचा बाण मला बसल्यापासून माझी अवस्था अशी झालेली आहे की रकारादीनी र नावाची कुठलीही गोष्ट ऐकली तर मला धडकी भरते. मग ते रथ म्हणलं तरी मला रामच आठवतो, रथ म्हणलं तरी रामच आठवतो. मारीच्याची पुण्याईच नाही की कुठेही म्हणलं तरी राम आठवते म्हणल्यावर आपण भक्तीनं त्या अवस्थेला गेलो तर आपण फार उच्च स्तरावर जाऊ. पण मारीच्या भीतीनं गेलाय तिथं. तो म्हणतो मला रथ म्हणलं तरी थरथर सुटते, रत्न म्हणलं तरी थरथर. रावणा तुझ्या नावात सुद्धा र आहे, मला राम आठवून धाम फुटतोय. शहाणा असशील तर परत जा, तुझ्या मनातला हा विचार काढून टाक. ही जी काव्यातली मजा वाल्मिकीनी मांडली आहे, तिथं आपण क्षणभर रेंगाळूया. आणि कसं असतं, काही गोष्टींची गोडी जी असते ना, ती जरा थांबून रेंगाळून घ्यायची असते, त्याशिवाय अशी गंमत येत नाही. असा छान जिन्न झाला, बका 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 कहून संपवला. करणाऱ्यालाही मजा वाटत नाही, खाणाऱ्यालाही मजा वाटत नाही. शिस्तीत कधीतरी मजा पाहिजे आयुष्यात. मग त्यावेळेला गडबड करायची नाही. आणि आणखी एक गोष्ट असते, जशी संकट हातात हात घालून येतात की नाही, तशी सुख सुद्धा हातात हात घालून गेल्यावर मजा वाटते. म्हणजे मी म्हणलं ना, परवा दिवशी बोलताना बोललो बघा, 2+2 4 हे आपलं नेहमीचं आयुष्य असतं व्यवहाराचं. पण आज तुम्ही व्यवहारातनं वेळ काढून बसलाय रामासाठी, मग त्यावेळेस 2वर 2 22 झालं पाहिजे. तर खरी मजा म्हणजे सिंक्रोनायझेशन इफेक्ट आला पाहिजे. सिंक्रोनायझेशन इफेक्ट सायन्स मधला जर यायचा असेल तर त्या फ्रिक्वेन्सी शेजारी तीच फ्रिक्वेन्सी आली पाहिजे, तर तो इफेक्ट 2 म्हणजे दुप्पट होण्यापेक्षा तो 5 पट 6 पट 10 पट असा वाढू शकतो. अशा रीतीनं दुप्पटीपेक्षा जास्त होतं असं शास्त्र सांगतं. आपण अनेक पटीनं वाढवूया, त्याला काय हरकत. मग त्याच्यात गंमत अशी आहे की असंच एक उदाहरण माझ्या कधीतरी लहानपणी ऐकण्यात का वाचण्यात आलं होतं. मला ते असं संस्कृत श्लोकासकट सांगता येणार नाही, पण ते रकाराबरोबर भकाराचं होतं. आता तो विषय सांगताना तुम्हाला आणखी एक आठवलेली गोष्ट सांगतो. दुर्गाराम आसाराम तिवारींच्या मराठ्यांच्या संग्राम गीतांचा मी उल्लेख पहिल्या दिवशी आपल्या समोर केला होता की एक काळ ऐसा होता, आपण कविता बघत होतो त्याच संग्रहात रामदास स्वामींच्या कार्याबद्दल एक कविता आहे. त्या कवितेत एक गंमतशीर गोष्ट लक्षात आणून दिली आहे की हे 2 गोष्टी एकत्र आल्यावर कशी गंमत वाढते याची. त्यांनी संपूर्ण ती 8 कडव्याची कविता आहे. मी सगळी सांगत बसलो तर आपला सगळा वेळ त्यात जाईल. पण एक कडवं सांगून मुख्य जे शकुनाचं कडवं आहे त्याच्यावर आपण येऊया. हातात हात घालणं म्हणजे 2 फ्रिक्वेन्सी एकत्र येणं, याच्यावर आपण पटकन येऊया. ती कविता अशी आहे, प्रबल यवन जाहले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंद तो होता धर्म परसत्तेच्या दास्यात, शौर्य धैर्य रुपलय होते परसेवेच्या पंखात. पंख म्हणजे चिक. आयशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता अशी ही कविता पुढं 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 जाते आणि शेवटच्या कडव्याला येते. अप्रतिम एकूण एक कडवं छान. शेवटच्या कडव्याला येताना त्याच्या आधीच्या कडव्यात रामदास स्वामी एक प्रसंग सांगतात, घराघरात घडणारा. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळात सगळा भारलेला काळ होता. घराघरात स्वातंत्र्य लढाई पोचलेली होती शिवाजी महाराजांमुळे, रामदासांच्या प्रचारामुळे. आणि त्यामुळे घराघरात काय घडत होतं ते तिवारी सांगतात की पतिनिष्ठ मराठी ललना. पातिव्रत्याचा तर आपल्याकडे संदेश कालपासून आपण बघतोयच, म्हणजे सावित्री सीता, त्यामुळं सगळ्या मराठी ललना आहेत, त्यांना मानणारे आहेत. पतिनिष्ठ मराठी ललना स्वांकावर घेऊन बाळ, अंक म्हणजे मांडी आणि स्वअंक म्हणजे स्वतःच्या मांडीवर बाळ घेऊन बसते, ती तरुणी आहे. पतिनिष्ठ मराठी ललना आहे, नवतरुणी आहे, नववधू आहे, तिला बाळ झालंय आणि ती घेऊन बसली आहे मांडीवर. 1 1.5 वर्ष झालंय तिच्या विवाहाला. आणि तिचा पती मात्र तिनं रणांगणात पाठवलाय. हे घरात बसायचं नाही, शिवाजी महाराजांबरोबर लढायला जायचं, मला घरकोंबडा नवरा नकोय, नाहीतर फेसबुक लाईव्ह करत बसेल सारखा, मला तसला नको, चल रणांगणात उतर, असं सांगितलेलं असतं. आणि म्हणल्यानंतर तो पती गेलाय रणांगणात. आता हट्टानं पाठवलं त्याला,
रे इकडं रणांगण म्हणजे काय? तलवारीचं व्रत आहे ते. असिधारा व्रत असं आपण म्हणतो. आणि त्या तलवारीच्या व्रतावर कधी जीवन आहे कधी मरण आहे. सीमारेषा तलवारीच्या धारे इतकी अंधुक आहे त्याची. घरात चिंता आहे. पाठवलं तर मोठ्या थाटात आणि काही झालं तर. मग त्या चिंतेत नवऱ्याचं नाव काढून सासू सासऱ्यांदेखत बोलू शकत नाही. पूर्वीचा काळ मर्यादेचा होता, की मला यांची काळजी वाटते अहो म्हणून नाही बोलू शकत. मग कुणाशी बोलणार? मुलाशी. मूल केवढा आहे? ताना आहे अंगावर पिणार, त्याला काय कळतंय? पण त्याच्याशी बोलतीये, की तुझे वडील रणांगणात यशस्वी होतील ना रे? ते विजयी पराक्रम करून आल्यानंतर विजयी वीराचं मी ओवाळून स्वागत करीन ना रे घरात? असं त्याला विचारते. त्या बाळाला एवढं काय कळणार आहे मला सांगा? पण आई बोलती म्हणलं की बाळ आनंदित. ते त्याला काही कळलं नाही तरी हा हू असे हुंकार देतं आईशी बोलताना. बाळ खुश असतं आईवर. मग तसं ते बाळ सुद्धा हो म्हणत. हो म्हणल्यावरही आनंदित होतो. आता पुढचं त्या कवितेतच सांगतो. याला जोडीला शकून कुठला येतो? हा शुभशकून आहे बाळ हो म्हणलेला. तर दारात एक शुभशकून घडतो. कसा? तर पतिनिष्ठ मराठी ललना स्वांकावर घेऊनी बाळ उसतात विजयी होईल ना तव तात संगरी बाळ. उसतात विजयी होईल ना तव तात संगरी बाळ. हो शब्द आहे तुक वदता करी लाल मुक्याने गाल. हो शब्द आहे तुक वदता करी लाल मुक्याने गाल. इतक्यात अतिथी कुणी आला सती ठेवोनी पुत्राला करे भिक्षा घाली त्याला. तत्वनी तद्वनी शकुनाचा मित्र. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सांगा बरं की जय जय रघुवीर समर्थ म्हणत रामदासी दारात आला. हा महाराजांच्या राज्याचा प्रचार करणार आहे, महाराजांना मदत करणार आहे, धर्माचा आहे. आनंद झाला की या शकुनाचा दुसरा मित्र दारात आला की त्याला खाली ठेवते आणि हातात जाऊन भिक्षा घालते. किती सुंदर आहे सांगा. तसं हा जो रकाराचा विनोद आपल्याला समोर आला की र म्हणलं की मला धडकी भरते रामाची आठवण येऊन, तसा भचा एक विनोद माझ्या ऐकण्यात वाचण्यात आला होता की कालिदासाच्या माग भरपूर मंडळी लागली होती. त्यांनी राजाला एक इंजेक्शन मारलं की कालिदासाचा गुरु कोण आहे बघायचं. आता नेमकं हे कुठं काय मला आठवत नाही, मी लहानपणी ऐकले. मला मुद्द्याची गोष्ट आठवते तेवढी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी विचारलं की कालिदासा तुझ्या गुरुला आम्हाला भेटायचंय, तू साधं आणच त्याला इथं. आता अगदी गळ्याशी आल्यावर कालिदासानं काय केलं, हे एक त्याला गोंधळ माणूस भेटला, शेतकरी वगैरे कोणतरी होता. आणि त्याला जरा छान चोकीचे कपडे घातले, तुला पैसे देतो 2 म्हणून सांगितलं आणि गुरु म्हणून यायचं. हो का म्हणलं की हो म्हणायचे, आज काय बोलायचं नाही. आणि मग प्रश्न विचारले तर तुला सुचेल ते बोल, बाकीचं मी बघतो. असं म्हणून सांगितल्यावर त्याला राजसभेत घेऊन आला कालिदास. हे माझे गुरु आहेत. मोठ्या सन्मानानं वगैरे आणलं. सगळ्यांदेखत पाया वगैरे पडला त्याच्या. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या विद्वानांना मस्ती होती. कालिदासाच्या गुरुचा पचका करायचा. मग त्यांनी त्याची परीक्षा घ्यायला चालू केलं. आणि सगळ्यात सुरुवात म्हणून आपला सोपा प्रश्न टाकला. रामाचा शत्रू कोण? किंवा सीतेला कुणी पळवलं? हा गर्भगळीत झाला. आता म्हणला ही परीक्षा कुठपर्यंत चालणार आपली? आणि हैराण चेहरा फार सत्यानाश झालेला. आणि कसा बसा चाचरत बोलला, रावण. त्याला रावण पण म्हणता आलं नाही हो, रावण म्हणला. रावण म्हणल्यावर सगळेजण हसायला लागले. काय कालिदासाच्या गुरुला काय फारशी अक्कल आहे असं वाटत नाही, अशा रीतीचे अभिप्राय यायला लागले. त्यावेळेस कालिदास म्हणला, नाही तुम्ही सगळे चुकीचे आहात, माझे गुरुजी बरोबर आहे. म्हणल्यानंतर सगळे म्हणले, कसं काय? तुमच्यात संशोधक वृत्ती नाही म्हणले. भकार दुसरा अक्षर असलेली मुलांची नाव आहेत म्हणले. म्हणजे कशी? रावणाचे भाऊ बघा म्हणले. कुंभकर्ण दुसरा अक्षर भ आहे. विभीषण दुसरा अक्षर भ आहे. मग एका रावणाचंच नाव दुसरा अक्षर व असलेलं कसं आई वडील ठेवतील? त्यांनी रावणच ठेवलं, तर नंतर रावण झालं. वर रकाराची मजा आहे, इथं भकाराची मजा आहे. तर या गमतीचा आनंद घे, आपण पुढे जायचंय. तर रावणाला तो सांगतो की त्या रामाच्या नादाला लागू नको. शहाणा असशील तर परत जा. तुला सल्ला देणारा जो आहे की नाही, ज्यानं मंत्रणा केली आहे तुझ्याची, तो निश्चित तुझा वैरी आहे आणि तो तुझ्या जीवावर उठलाय.
त्यामुळे तब्येतीत राज्य कर, चैनीत राहा, मस्त मजेत आहेस. त्या रामाचं नाव सुद्धा काढू नको, ते राहू दे तिकडे म्हणा. रावण ऐकतो मारीच्याचं आणि परत जातो. तोवर शूर्पणखाबाई तिथे येतात आणि त्या दंगा करायला लागतात. त्यावेळेला रावणाचं वर्णन केलं बरं का, रावण दिसतोय कसा आहे. 3-4 मुद्दे सांगितलेले आहेत रावणाचे. तर तो जो समोर बसलाय तेव्हा त्याच्या अंगावर अनेक शस्त्रांचे वारवीर दिसतात. त्याला 10 तोंड आहेत, 20 हात आहेत आणि पुन्हा जखमांच्या खुणा आहेत युद्ध लढलेल्या पराक्रमाच्या. हे वीरांच्या दृष्टीनं दागिने असतात बरं का, जखमांच्या खुणा आहे. हा, म्हणजे ते आपल्यासारखं ऑपरेशनचे खुणा दाखवायचे नाहीत असं काढून. वीरांचे दागिने आहेत ते, की युद्धात खाल्लेल्या जखमा आहेत. त्यात महत्वाची म्हणजे जसं श्रीवत्स चिन्ह भगवंताच्या छातीवर दिसतं की नाही, तसं रावणाच्या छातीवर इंद्राच्या ऐरावताचे घुसलेल्या दातांचे वण आहे. हे रावणाचं वर्णन आहे. रावण काळा कुट्टा आहे बरं का, आणि काळ्या माणसांना नेहमी वाल्मिकीने लाल वस्त्रच दिलेली आहेत. तर हे काय आवड आहे काय आहे मला माहित नाही. काळ्या लोकांना सोनं शोभून दिसतं, पण लाल वस्त्राचं एक काय ते वेड आहे बघा सगळ्यांना इतके. आणि कोळशासारखा काळा अशी ही उपमा कायम वाल्मिकीने दिलेली आहे रावणाला. तर कोळशे काळेच असतात असो. तर त्या पद्धतीनं हा काळा रावण पूर्ण. आणि त्याच्यात 10 तोंडे 20 हात. पुन्हा रावणाचे काही पराक्रम तिथं सांगितले की रावणानं पाताळात भोगावती पुरीतून वासुकी आणि तक्षक यांना हरवून तक्षकाची बायको पळवून आणलेली. सांगितलं ना तुम्हाला, पुरावे मिळत जातील रावणाच्या पराक्रमाचे. असं रावणाची पार्श्वभूमी आहे. आणि रावण एवढा पराक्रमी आहे की तो निघाला तर सागर सुद्धा थांबतो, लाटा येत नाहीत, आणि चंद्र सूर्याला हातानं थांबवू शकतो रावण. असा रावण हा अफाट पराक्रमी आहे. आणि त्याला हे सगळं ही आठवून देते शूर्पणखा. का उपयोग आहे म्हण, तुझ्या अंतपुरात नागकन्या आहेत, गंधर्व कन्या आहेत, सगळ्या आहेत, सीता कुठं आहे. कसं असतं जेव्हा माणूस असा संग्रह करायला लागतो त्यावेळेला एकच नसलेली गोष्ट 500 गोष्टी असलेल्यापेक्षा त्याला त्रास देत असते. म्हणजे सर्व देशांची नाणी माझ्याकडे आहे, फक्त अमुकच देशाचं नाणं नाही, तर ते मिळेपर्यंत तो तळमळत असतो. तसं शूर्पणखा बरोबर दुखत्या नसेवर हात ठेवती की देशोदेशीच्या सुंदर स्त्रिया तुझ्याकडे आहेत, तर सीताच नाही. आणि सीतेची सर यातल्या एकीला पण येणार नाही. हा, रावण संतापतो, पुन्हा एकदा रथ काढतो, पुन्हा एकदा मारीच्याकडे. मारीच हा त्याचा फार बुद्धिमान सल्लागार आहे. तो त्यावेळेला दरबारातले ऐकत नाही, कारण या उद्योगात मारीच्यानं पूर्वी काळी त्याला भरपूर साथ केलेली असावी असा अंदाज आहे. कारण तो सगळं सोडून मारीच्याकडे का पळत असतो ते माहिती. दुसऱ्यांदा जाताना वाटेत त्याचं जरा वर्णन केलंय, तो निसर्ग कसा बघत जातो वगैरे. त्यात एक गोष्ट येते की सुभद्र वट नावाचा त्याला एक मोठाच्या मोठा वड दिसतो, एक एक योजना लांब अशा त्याच्या फांद्या आहेत वगैरे असा. तर त्या सुभद्र वटाचंच वर्णन त्याच्यात तुम्हाला एक सहजतेनं गोष्ट सांगतो, म्हणजे भव्यता म्हणजे काय असते हे लक्षात येईल तुमच्या. की गरुडानं म्हणे पूर्व काळी एका पंजात हत्ती आणि एका पंजात दांडगं कासव धरलं, आणि त्या वडावर जाऊन तो त्यांना खायचा प्रयत्न करायला. हे त्या वडाची फांदी केवढी असते, त्याच्यावर हत्तीन कासव, आणि त्याच्यावर तो गरुड केवढा असेल. हे तुम्हाला इथं युट्यूबवर वगैरे मेंढ्यानं उचलून नेणारे गरुड बघायला मिळतील, ते आता सुद्धा. हत्तीला उचलून नेणारा हा तो मूळ गरुड आहे, तो विष्णूचं वाहन. एवढ्यात काय झालं, त्या वडाखाली भरपूर ऋषी परिवार राहायचा, वालकिल्य वगैरे काल नाव सांगितलं ना, वैकानस वगैरे. तर ती फांदी तुटायला लागली वजनानं, आणि ती पडून ते ऋषी मरणार अशी स्थिती आल्या क्षणी गरुड एका पंजात त्या दोन्ही शिकारी धरून वर उडाला, आणि दुसऱ्या पंजात त्यानं फांदी वर धरली. हवेतल्या हवेत हत्तीन कासव खाऊन टाकलं, आणि ती फांदी निषाद नावाच्या एका ऋषींना त्रास देणाऱ्या लोकांच्या देशावर नेऊन टाकली, आणि तिथली माणसं मारली. असा गरुड पराक्रमी होता. आणि हा पराक्रम केल्यावर तर त्याचा आत्मविश्वास दुप्पट झाला, आणि त्यानं इंद्राकडनं अमृत पळवून आणला अशी कहाणी सांगितलेली आहे. आणि त्या वडावरती तुटलेली फांदीची खूण अजूनही दिसते, असा तो सुभद्र वट आहे असं तिथं सांगितलंय. अजूनही म्हणजे रावण बघत असतो त्यावेळेला, आणि त्या वडाला वगैरे बघून तो मारीच्याकडे जातो. मारीच्याला म्हणतो,
तू जे काय बोललास ते माझ्या पराक्रमाचा अपमान करणार आहे असं मला वाटलं. त्यामुळे सीतेला पळवलंच पाहिजे आणि त्यात तू मला मदत करायचीस म्हणून मी इथं आलोय. मी काय ऐकणार नाही तुझं. तू असं करायचंस, एका सुंदर मृगाचं रूप घ्यायचं आणि तिथं यायचं माझ्याबरोबर आणि तो मृग तू तिला लुभवून बरोबर तो राम आणि लक्ष्मणाला आश्रमातनं बाहेर काढायचं. मी सीतेला पळवणार. अगदी बरोबर असं नाटकासारखं सगळी भूमिका समजावून देतो. आणि नाटकासारखी ही भूमिका समजावून दिल्यावर मारीच म्हणतो, मी नाही बाबा तयार, तुला मी सांगितलं ना, मी त्याच्याकडनं हारलोय, मला सगळं माहित आहे त्याचं, आणि तू पण माझा ऐक असं माझं म्हणणं आहे. त्यावेळेला रावण त्याला म्हणतो, हे बघ, तिथं गेलास, अयशस्वी झालो, म्हणजे तू झालास अयशस्वी, मी काय विन नाही, मी त्रिलोक विजयी, रामाकडनं मरशील, पण त्याला वेळ आहे, तिथं यशस्वी व्हायचा संधी आहे. पण इथं जर माझं ऐकलं नाहीस तर इथल्या इथं मी मारेन. त्यामुळं काय करायचा हा निर्णय तू घे. मारीच्याला कळलं की हे सगळं आता अंतिम सांगणं आहे, त्यामुळे पर्याय नाही रावणाचा ऐकण्याशिवाय. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. त्यामुळं या दुष्टाकडनं मरण्यापेक्षा रामाकडनं मेलेलं काय वाईट असा तो निर्णय घेतो. त्याच्यासारखं राम 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 त्याचं चालू आहे ना, र म्हणलं की त्यानं त्याला ही सद्बुद्धी होती आणि तो तयार होतो. चल येतो. तो गदण बसतात प्रताप. जातात. गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे रत्नरंगी असं हरण निर्माण करतो स्वतःला त्या रूपात आणि त्या आश्रमापासून फिरायला लागतो. आणि तो केळीच्या झाडाने वेढलेला असा आश्रम आहे रामाचा पंचवटीतला. आणि त्याच्या भोवतालनं त्या केळीच्या झाडांचा अगदी उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या भोवतालनं तो फिरायला लागतो. आणि कसं सीतेच्या नजरेला पडू असा त्याचा विचार चालू असतो. मग सीता कुठंतरी बाहेर आली, तिच्या समोरनं जा, पटकन पळ, झाडीतलं, असं तसं करत तिथे चक्रा काटत असतो. सीतेचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. गेल्या गेल्या पुन्हा दिसेनासं. कुठं गेलं, सीता पुन्हा हुडकायला लागल्यावर पुन्हा दिसतो जवळ. मग सीतेला मोह सुटतो त्याचा आणि ती येते आणि रामाला सांगायला लागते. आता तिचं बोलणं सुद्धा फार सुंदर दिलंय बरं का. असं म्हणजे खरं नवऱ्याला अशी कामं सांगता कामा नयेत, पण मला तो हरिण खूप आवडला आणि अशा रीतीनं रामचंद्राला तुम्ही तो मला मिळवून द्याच. जिवंत आणलात तर जगात कुणाकडे नाही असा हरिण आपल्याकडे असेल. आपण जेव्हा त्याला वनवास संपल्यावर परत नेऊ तेव्हा अतिशय कौतुकानं सगळ्या स्त्रिया त्याच्याकडे बघायला लागतील आणि तो माझं मनोरंजन करेल. नाही सापडला, मारून आणला तर त्याची कातडी आपण नेऊया, पण असा मृग हा मला पाहिजे. त्यावेळेला लक्ष्मणाच्या लक्षात येत आणि तो म्हणतोय मारीच नावाच्या नीच राक्षसाचंच काम असणार आहे मला. त्यांना असले उद्योग खूप केलेत मी ऐकून आहे. लक्ष्मण नावासकट सांगतो बरं का. त्यामुळं हा काही खरा हरिण नाहीये. नाही हो, मी बघितलाय, खरंच बघितलाय. खरंच बघितलाय म्हणल्यावर रामचंद्र म्हणतात, चला जाऊया. आता ह्याच्या मागे एक चिंतन करूया आपण इथं. असा विषय आहे की राम तरी का ऐकतात किंवा सीता तरी का मागते. तर चिंतन करण्यासारखा काय विषय आहे इथं. तर अहो, जिनं पती वनवासात गेल्यावर राजवाड्यातली सगळी संपत्ती सोडली, तिला एका हरणाचा मोह होईल का मला सांगा. हरणाचा मोह होईल? नाही होणार. मग तरी ती का मागते. आपण चिंतन करायचं याच्यावर की असं असतं, आपण जेव्हा पती पत्नी म्हणून संसार करत असतो तेव्हा संसारातल्या काही गोड गोष्टी असतात. गोड गोष्टीतली एक महत्वाची गोष्ट असते की बायकोचा हट्ट पुरवणं. तिनं एखादी गोष्ट कौतुकानं मागावी, आपण आणून द्यावी. मुलांच्या बाबतीतही हे कराय, धाकट्या भावांच्या बाबतीत कराय. एखादी गोष्ट मागावी, आपण आणून द्यावी आणि दिलेल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर बघावा. यासारखं सुख नसतं. आणि संसाराच्या गोडीत तर ते बायको बरोबर अधिक जास्त असतं. त्यामुळे तुम्ही कौतुकानं साड्या बिड्या घेत असता. आणि अशा वेळेला सीतेच्या मनात विचार येतो की आपण ह्याच्याबरोबर वनात आलो, हा आपल्याला काही देऊ शकत नाही, तर याचं मन खात असेल, आपल्या नवऱ्याचं मन खात असेल, ती जरा वेगळी गोष्ट दिसली आहे, मुद्दाम मागू, त्याला देण्याचा आनंद मिळेल. त्याला देण्याचा आनंद मिळेल, हा आनंद देण्याकरता कदाचित सीता मागत असेल. हे मी कशाच्या आधारावर म्हणतोय की राजवाड्याची संपत्ती सोडली ती हरणात कशाला जीव गुंतवेल याच्यावरनं म्हणतो. आता राम काय ऐकतात,
का बस उगीच काय तर हरण बिरण काय लागले माग असू दे, असं का म्हणत नाही? त्याचं कारण आहे की ही राजवाड्यात लहानाची मोठी झाली, लग्न करून राजाची राणी व्हायला इकडं आली आणि तिच्या कपाळी वनवास आला. आज कधी नव्हे ते काहीतरी मागती आपण देऊया की, हे रामाचं चिंतन आहे. म्हणून रामचंद्र धनुष्यबाण घेतला आणि मागे गेले आणि लक्ष्मणाला सांगितलं हिच्यावर लक्ष ठेव बरं का, हिच्यावर लक्ष ठेव. समजा तू म्हणतोस तशी ती माया बिया काही असली तर हिच्यावर संकट येईल, त्यामुळे हिला रक्षण करायचं काम तुझ्याकडे. बरं हे काम कायम लक्ष्मणाकडे दिले त्यांनी, खराशी लढत असताना वगैरे लक्ष्मणालाच काम दिले संरक्षणाचं. राम बाण घेऊन बाहेर पडले धनुष्य बाण घेऊन. मग मारीच्याला तेच पाहिजे होतं. मारीच त्यांच्या जवळ यायचा, पुन्हा लांब जायचा. आता मारीच्याचं या प्राणी रूपाचं वर्णन करताना एक बारीक निरीक्षण वाल्मिकींनी नोंदवलेलं आहे छान. ते म्हणले याला बघून, या मृगाला बघून इतर प्राणी त्याच्या जवळ यायचे. आता येतातच की प्राणी, आता रस्त्यावर आपण बघितलं कुत्री एकमेकाच्या जवळ येतात, भांडायला येतात किंवा दोस्तीसाठी येतात, काही होतं. खरं ते त्याचा वास घेतला की पळून जायचे. हे बारीक निरीक्षण नोंदवलंय, म्हणजे प्राण्यांना त्याची जाणीव व्हायची की हा आपल्यासारखा प्राणी नाही, हे नोंदवलंय. त्याच्याबरोबर दुसरं एक निरीक्षण असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते छान लिहिलंय की मारीच्याला एरवी प्राणी मारून खायची सवय असते, राक्षस असतो. तर ह्या वेळेला जवळ येऊन प्राणी जातात तरी तो त्यांना हात लावत नसतो, कारण घेतलेल्या भूमिकेशी प्रामाणिक. हरण कुठल्या तर हरणाला मारून शिकार करते म्हटल्यावर काय होईल? नाही चालणार, कारण तो वाघाचं रूप नाही घेतलेलं त्यानं. त्यामुळं नटानं कायम भूमिकेशी प्रामाणिक राहायचं असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला ती भूमिका मिळाली आहे, त्याच्याशी तो प्रामाणिक राहतो आणि रामाला भुलवत 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 दूर नेतो. राम तो कधी दिसतोय ते हरिण दिसत नाही. पटकन जवळ मारता कामा नये, रावणाला वेळ मिळाला पाहिजे, अजून लक्ष्मण बाहेर पडायचा आहे. त्यामुळं मारीच त्याची सगळी काळजी घेतो की राम अतिशय दूर अंतरावर येईल आपल्या मागणं, की लवकर त्याला परत येता कामा नाही. आणि पुढे राम पण वैतागतात, त्याच्या मागणं घामेघूम होतात. त्यांना वाटतं सहज थोडक्यात काम करून टाकू म्हणून, पण ते काही जमत नाहीये. असं लक्षात आल्यानंतर शेवटी जेव्हा तावडीत सापडतो मारीच, तेव्हा राम त्याला बाण मारतो. बाण मारल्यावर त्याचं सगळं ते जे रूप घेतलेलं असतं, माया रचलेली ती नष्ट होती आणि तो राक्षस आहे रामाच्या लक्षात येतो. लक्ष्मण म्हणत होता ते खरं आहे. आणि त्या वेळेला मरताना तो रामाच्या आवाजात ओरडतो. माझ्या बाबांनी मला ही गोष्ट सांगितली आहे. त्यांचं अजून बोलणं माझ्या कानात येतं. हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव, असं रामाच्या आवाजात मारीच ओरडतो. आणि असा का ओरडला या संभ्रमात राम पडतात आणि त्यांना संशय यायला लागतो. तरी ते बिनधास्त असतात, आता काय याला मारून टाकलंय त्यामुळे आता काय उपयोग नाही. आणि तिथनं जे काही रोजच्या संसाराला लागतात गोष्टी, म्हणजे फळं, मुळं, आता लांब आलोच आहे, पुन्हा कुठे इथं यायचं, जाता जाता घेऊन जाऊया म्हणून गोळा करत बसतात. आणि तवर इकडं त्या सगळ्या हाका ऐकून सीता अस्वस्थ होते. लक्ष्मणाच्या मागे लागते, अरे ते संकटात जा. अगं बे, एक भरपूर वेळ संवाद चालतो, म्हणजे लक्ष्मण शेवटी वैताग. 14,000 राक्षसांना ज्यानं मारलं, त्याला एक प्राणी तू काय चिंता करायला लागलीस? मला राम काय आहेत माहित आहे, त्रिभुवनात त्यांना मारणारा कोणी नाहीये, कशा करता मागे लागली आहेस अशी? त्यामुळे लक्ष्मण काही केलं जात नाही म्हणल्यानंतर सीता त्याला वेडवाकडं बोलायला लागली. कारण हिला खरी काळजी आहे, कारण माझ्यामुळे गेलाय ना, खरी काळजी. त्यामुळे ती म्हणायला लागती की तू पापी आहेस आणि तू राजवाड्यातनं कारण नसताना आमच्या मागणं आलास, ते माझ्यावर डोळा ठेवूनच आलास. का घाणेरडा आरोप सीता करते. आणि लक्ष्मण हैराण होतो की देवी काय बोलतेस हे तू, असं बोलू नकोस, हे शोभणार नाही तुला. पण सीता ऐकायलाच तयार नाही. ते ओरडलेत आणि तू जात नाहीयेस, तुझी पापबुद्धीच आहे, ते मरावेत अशीच तुझी इच्छा आहे. आणि सरते शेवटी सीता पोटावर छातीवर हात मारून घ्यायला लागते. लक्ष्मणाचा नाइलाज होतो आणि नाइलाज झालेला हा लक्ष्मण शेवटी मी बघून येतो, पण तू एक कर, इथनं बाहेर पडू नको बरं का. आणि वनदेवतांना सांगतो, ती लक्ष्मण रेषा वगैरे गोष्ट इथं नाहीये बरं का. तो वनदेवतांना वगैरे सांगतो की हिचं रक्षण करा बरं का, मला जायला लागतंय, पण ते बघा तेवढं. आणि असं म्हणून लक्ष्मण तिथनं जातो आणि जाताना वनदेवताच वाचवत अशी प्रार्थना करत असतो. आता रावणाची
मनासारखी गोष्ट झालेली असते आणि तो एका साधूचा, तपस्व्याचा वेश घेऊन तिथे येतो भिक्षा मागायला. मागायला आल्यानंतर सीता आता या गोष्टीत, तपस्वी आलाय म्हणल्यावर कदाचित काही माणसाला जरा बरं वाटतं काहीतरी, आणि अशा याच्यात दुःखात असते. पण आता तपस्व्याचं आतिथ्य केलं पाहिजे, आपण गृहस्थ आश्रमात आहोत, म्हणून त्याला बोलवती की ये बैस, तुला जेवायला वगैरे वाढते मी. आणि मग रावण तिथं जरा विचित्र बोलायला लागतो, किती सुंदर आहेस वगैरे, म्हणजे तपश्चर्याला होणार नाही. तरी सीता भोळेपणानंच घेत असते, किंवा तिच्या मनात असं श्रद्धा असते कदाचित अशी निर्माण, की हा आता तपस्वी आपल्यात आलाय, त्यांना आपला नवरा दीर सकुशल येईल परत, याची सेवा आपण करू धर्मानुसार. आणि अशामुळं धर्मानुसार ती सेवा करत राहते. आता इथं आणखी एका गोष्टीचं आपण चिंतन करूया, की बऱ्याच वेळेला काही साधू, प्रवचनकार हे भगवा वेश घालून असतात आणि त्यांच्या हातनं काहीतरी वेडं-वाकडं वर्तणूक आणि झाल्यानंतर त्याचा फार दंगा केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलनवाले वगैरे त्याचा तर खूप फायदा उठवतात. बघा, स्वामी श्रद्धानंद, हे मी ऐकलेलं भाषण आहे बरं का, ते मी शब्द जातो. आणि स्त्रीवर बलात्कार केला. भगव्या कपड्यातली माणसं अशी असतात. ती माणसं त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याकरता सर्व भगव्या कपड्यावाल्यांना एका रांगेत मोजायला लागतं. यात मग आपण काय विचार करायचा आहे? साधी गोष्ट आहे. म्हणजे त्यात काय गुन्हे घडले नाहीत असं माझं म्हणणं नाहीये. लोकांनी फसवलंय त्यातल्या सुद्धा. पण मुळात असं असतं, की चोर जे असतात की नाही, तो जो धंदा चालतो त्या धंद्यात घुसत असतात. कधीही लक्षात ठेवा. जत्रेत हौसे, नवसे, गवसे, गवसे म्हणजे चोर, हे सगळे असतातच जत्रा. आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं, की ह्या बुवाबाजीत सुद्धा भरपूर पैसा आहे, आपण प्रवचन वगैरे करायला लागलो तर आपल्याला भरपूर लोक पैसे देतात, आणि मग त्यांना शकून बिकून सांगायचं तुझ्या मनासारखं बिल, असं प्रत्येकाला सांगत जायचं. निम्म्या जणांचं जरी घडलं तरी निम्मी गिराईक झाली की आपली, उरलेले निम्मे म्हणतील बाबांचं काहीतरी सांगताना चुकलंय वाटतं, जाऊ दे ना. आणि अशातनं मग जे अट्टल असतात ते बलात्कार करतात आणि स्त्रियांचे वगैरे आनंद घेतात, दारू पितात, नाना धंदे करतात, सापडतात, जमतात. मग याचा अर्थ बुवा लोक किंवा बैरागी हे बाद असतात असं आहे का? नाही. तर वाईट माणसानं त्याचं रूप घेतलं असा अर्थ असतो. बऱ्याच वेळेला चोर पोलिसाच्या पोशाखात चोरी करतात. मग आपण असं म्हणायचं का, की प्रत्येक पोलीस चोर असतो म्हणून? नाही म्हणू शकणार आपण, कारण त्यांचे ते हातखंडे असतात, डोके असतात. तसं रावणासारखा दुष्ट माणूस तपस्व्याचा वेश घेतो का, तर आपल्यावर विश्वास बसावा म्हणून. कारण तपस्व्यावर लोकांची श्रद्धा असते. आलं का लक्षात? म्हणजे चोर हे विविध रूपात येत असतात. या रूपातली माणसं चोर नसतात. सिद्धांत कसा मांडायचा हे लक्षात घ्या. आपल्या सोयीनं नाही मांडायचा. खरं ते बोलायचं. विनोबा भावेंनी फार चांगलं सांगितलंय. माझं ते खरं म्हणू नका, खरं ते माझं म्हणा. की त्या बलात्कारी माणसानं साधूच्या पोशाखात येऊन त्यांच्या घरात येऊन त्यांच्या सुनेवर बलात्कार केला असं म्हणा. साधून बलात्कार केला असं म्हणू नका. साधू त्याला म्हणतच नाही. साधू हा सिद्धच असतो. त्यानं सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो. तो चांगला असतो. पण आता चोर लोक असा फायदा उठवत असतात. लग्न कार्यात होत असतं. की एखादी गोष्ट चोरीला जाते. मग सगळे चौकशी करतात. कोण अनोळखी आलं तर का बाबा काय होतं? मग एक माणूस कुठला तरी असा धरला जातो. हा, तो आला होता बघा. तो कोणाच्या ओळखीचा नव्हता. हो, पण वाटलं नाही हो, चांगला सफारी घातला होता. म्हणजे चोरांना काय काय फाटक्या कपड्यात यायचं असतं का? हां? मग ते चोरी करताना तुम्हाला लग्नात यायचं म्हटल्यावर लग्नाच्या पोशाखात येऊनच चोरी करणार. तर हा विषय इथं रावणाच्या इथं लक्षात घ्या, की रावण भगवे कपडे का घालतो, तर त्यावर फसवणं सोपं जातं म्हणून. आणि त्या पद्धतीनं तो सीतेला फसवतो. आणि सीतेला अगदी चौकशी करतो, तुम्ही इकडं कशी आलात, काय आलात? सीता पण भोळेपणानं सगळं सांगते. तिथं आपल्याला एक चांगली गोष्ट कळते, की या दोघांची वय काय आहेत कळतात. ती म्हणते, की वनात ज्या वेळेला आले, त्यावेळेला आमचे हे 25 वर्षाचे होते आणि मी 18 वर्षाची. आता त्याला 10 वर्ष झालेत असं मी काल तुम्हाला सांगितलं. म्हणजे त्या आता आपण जी कथा बघतोय तिथं त्यांचं वय रामांचं 35 वर्षाचं आहे आणि सीतेचं 28 वर्षाचं आहे. आणि त्यावेळेला ते दोन्ही सांगते. मग रावण अधिकाधिक प्रगट व्हायला लागतो. त्याचं जे स्वरूप आहे ते. आणि शेवटी तो करायचं ते करतो. तिचा हात धरतो आणि तिला उचलून रथात नेऊन टाकतो आणि पळवायला लागतो. त्यावेळेला ती ओरडायला लागते सीता. पण कोण येणार आहे? राम लक्ष्मण कुठं दूर गेले.
कुणीही मदतीला नाहीये. करता 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 तिचा तो रथ जो असतो हवेतनं चाललेला तो वाटेत येतो आणि जटायू ते बघतो. आणि जटायू बघितल्यानंतर आडवा येतो आणि म्हणतो ही रामाची पत्नी आहे, दशरथाची सून आहे. तिला अशा रीतीनं तू पळवून नेतोय हे बरोबर नाही. राम तुला सोडणार नाही. गप्पपणे तिला सोड. म्हणतो ए सर बाजूला. ही असलीलाही बघितली. अशा स्टाईलनं काहीतरी ते संवाद बोलतो आणि रावण काय ऐकणार आहे. जटायू हिंमत हरत नाही. 60,000 वर्ष वय त्याचं सांगितलेलं आहे. आता फांदी 100 योजना लांब, 60,000 वर्ष वय आहे. म्हणजे याचा एकच अर्थ घ्यायचा की खूप जुना आहे. खूप एवढंच आपण घ्यायचंय. तिथे या काळाची परिमाणं लावली तर सगळं अशक्य वाटेल त्या संख्येच्या बाबतीत. तर संख्येच्या बाबतीत कायम असं घ्यायचं की भरपूर. त्याचं वय खूप वृद्ध आहे तो आणि दशरथाचा मित्र आहे. दशरथही 60,000 वर्ष वय सांगतो. आकडा दोन्हीकडे सारखाच आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं तो म्हणतो, "मग तू ऐकत नाहीस काय? मग तुला माझ्याशी लढायला लागेल." आणि जटायू त्याच्याशी लढतो. आपण काय शिकणार आहोत यात? एक, जर आपण सत्कार्याला निघालो गिधाड दिसलं तर आपला चेहरा पडतो नाही का? अपशकुन झाला. आपल्याला असं का बरं लक्षात येत नाही की हा जटायूचा वंशज आला? यायला पाहिजे का नाही? सांगा बरं कसे शकुनाचे अर्थ काय? हा कृतज्ञपणा नाही की त्या सीतेला पळवून नेत असताना कुणीही मदतीला आलं नाही, तिथे हे गिधाड उपयोगी पडलेलं आहे. लक्षात घ्या. तुलसी रामायणात एका घारीचं वर्णन केलंय आणि तिला क्षेमकरी असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत ती बोली भाषेत क्षेमकरी, क्षेमकरीचा अर्थ क्षेमकरी. आणि ती घार दिसणं म्हणजे शुभ असतं. जिला अलीकडे काही लोक गैरसमजुतीनं गरुड म्हणतात. तर नेहमीच्या घारीपेक्षा ती छोटी असते, तपकिरी रंगाची असते आणि तिचं डोकं पांढरं असतं. अलीकडे त्यांची संख्या जास्त दिसते त्या घारींची. तिला ब्राह्मणी घार असं म्हणतात. आता ब्राह्मणी याचा अर्थ ब्राह्मणाशी संबंध नाहीये. ब्राह्मीण हे तिच्या कलर शेडचं नाव आहे, चॉकलेटी शेडचं इंग्रजी. आणि ब्राह्मीण घरचं ते ब्राह्मण घर झालेलं आहे. तर तिचा उल्लेख तुलसी रामायणात येतो. ती दिसल्यावर शुभ होणार असं वाटलं शकून. तर तिला क्षेमकरी असं म्हणलंय. क्षेमकरी म्हणजे क्षेमकरी. तसं गिधाडाला कोण क्षेमकरी म्हणत नाही. त्याला अपशकुनी म्हणतात. पण माझं तर मत जटायू बघितल्यापासून फार पवित्र झालंय. मी गिधाडाकडे बघितल्या बघितल्या मला जटायूची आठवण येते. हो, तो मारीच राक्षस असून त्याला रथ बघितल्यावर राम आठवायचा. रथ न बघितल्यावर राम आठवायचा. आम्हाला गिधाड बघितल्यावर जटायू का आठवायला पाहिजे. तर आपली मनस्थिती शुद्ध झाली. मला जटायू बघितल्यानंतर तो जटायू लढतो. बऱ्याच वेळेला स्त्रियांवर काही अत्याचार रस्त्यात वगैरे होत असतात आणि बघ्यांची संख्या प्रचंड असते. आमच्या सांगलीत पूर्वी एक गाजलेला खून असा चौकात झालेला होता. त्या मुली पळत असतात आणि त्यांना वाचवणारं कोण नसतं. सगळे बघे असतात बाकी. पण जटायू बघ्या राहिला नाही. गेला अंगावर द्यायला. त्यानं रावणाचा रथ मोडला. घोडे ते गाढवं सगळी पडली. त्याचा ध्वज मोडला. रावणाला प्रचंड छळलं. त्याच्या अशा पाठीवर नख रुतवून तो डोक्यात त्याच्या चोच मारत होता. शेवटी रावणानं त्याचे पंख कापले आणि जटायू तळमळत खाली पडला. आणि त्यावेळेला सीतेला पुन्हा त्यानं उचललं आणि रावण जायला लागला. त्यावेळेला उपमा अशा सांगितल्यात की सीतेचं जे वस्त्र आहे ना ते पिवळं आहे आणि सीतेची कांती पण सुवर्णासारखी आहे. ते दागिने आहेत अंगावर आणि त्यामुळं रावण हा कोळशासारखा काळा आहे सांगितलंय ते. तर पर्वतावर अशी अग्नीची एखादी रेष दिसावी तशी ही सीता दिसते असं सांगितलंय. त्याहून एक सुंदर उपमा आहे की हत्तीनं सोन्याचा करदोटा घातल्यावर कसं दिसेल तशी ही सीता रावणापाशी दिसते असं वाल्मिकी सांगतात. आणि अशा रीतीनं त्या रडणाऱ्या सीतेला घेऊन हा रावण तिथनं निघून जातो आणि जाता जाता सीतेला एका पर्वतावर एक 5-6 वानर बसलेले दिसतात. सीता त्यातही बुद्धिमत्ता चालवते आणि तिचं जे उत्तर वस्त्र असतं अंगावर उपरण्यासारखं त्याच्यात काही दागिने गुंडाळते आणि खाली टाकते. यांना मिळेल हे शोधत आले तर त्यांना त्याचा उपयोग होईल. ते गाठोडं खाली टाकते. रावणाला याचं काही भान नसतं कारण तो हवेतनं निघालेला आहे आणि सीतेला पकडणं एवढाच त्याला उद्योग आहे. आणि त्याप्रमाणे तो घेऊन तिथं लंकेत नेऊन टाकतो तिला अंतःपुरात आणि स्वतःचे 8 दूत गुप्तचर म्हणून जनस्थानात पाठवून देतो. लक्ष ठेवायला जावं म्हणून.
अशा रीतीनं सीता तिथं गेल्यानंतर इकडं काय होतं हे आपल्या दृष्टीनं आता आपल्याला रामाबरोबर जायचंय. तर रामचंद्र हे परत यायला लागतात सगळं कंदमुळं वगैरे गोळा करून. तर वाटेत लक्ष्मण दिसतो. लक्ष्मण दिसल्यावर त्यांना धडकी बसते. हा मुळात जरा चिंता वाटायला लागलेलीच असते की हा मरताना हे सीते हे लक्ष्मणा धाव असं का ओरडला आणि माझ्याच आवाजात का ओरडला. म्हणजे हे काहीतरी लक्ष्मण म्हणतो तसा मायेचा सगळा उद्योग असणार आहे. आणि अशा रीतीनं हा लक्ष्मण पण वाटेत आला आणि सीता नाहीये. म्हणजे फसलो का काय, तू तिला सोडून का आलास. त्या लक्ष्मणाचा फार मृदुंग होऊन जातो. दोन्ही बाजूनी मार खायची वेळ त्याच्यावर येते. सीता तर नाही नाही ते बोलते. इथनं आता राम वेड वाकड बोलतो. गप्प बोल नका. सांगायचा प्रयत्न करतो की देवी माझ्याशी वेडं वाकडं बोलल्या, मी काय करू, माझा नाईलाज झाला शेवटी. पण आता रामालाही काही बोलून म्हणजे किती बोलणार बोलून बोलून. शेवटी दोघेही त्या पंचवटीत येतात. त्या पर्णशालेत बघतात. सीता नाही म्हणल्यावर राम प्रचंड अस्वस्थ इकडं तिकडं शोधत 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 अतिशय दुःखी होतात. अतिशय दुःखी झाल्यानंतर तिथं वृक्षलताना विचारायला लागतात, तुम्ही बघितलं का सीतेला कुठं. यात काव्यात्मक वर्णन आहेत बरं का. मला संस्कृतची जाण नाही, तर तुम्ही वाचलं तर गंमत येऊ शकते तुम्हाला की दुःखात म्हणजे दुःखाच्या कविता सुद्धा लोकांना आवडतात नाही. दुःखात तो विचारतोय, अगं तो वेली तुझ्याशी भ्रमर काहीतरी हितगुज करायला लागलाय, तुला माहित आहे का सीता कुठे. नदीला माहित आहे का सीता कुठे. अशोका तुझ्यासारखा अशोक कर की रे मला तू. अशोक नावावर श्लेष आहे तिथं, तुझ्यासारखा अशोक कर ना मला, माझी सीता कुठे. लक्ष्मण पण वण 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 हिंडायला लागलाय मागणं. आणि त्यात याचा संताप चालू झालेला आहे रामाचा. पर्वता तू सांग सीता कुठे आहे, नाहीतर तुझ्या शिखराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवीन. नदी तू सांग सीता कुठे आहे, नाहीतर तुला कोरडी करून टाकीन. संताप पण मधनं म्हणणं उफाळतो. आणि हे सगळं चालू असताना त्यांना एकदम एक दांडगं पाऊल दिसतं असं जमिनीत, राक्षसी. आणि मग आजूबाजूला बघायला लागल्यावर मोडका रथ दिसतो, मेलेला सारथी दिसतो, तुटलेला ध्वज दिसतो. आणि शेजारी बघितल्यावर रक्तबंबाळ झालेला असा तो जटायू दिसतो. हे हाच राक्षस असणार, मार त्याला म्हणतो. हा सीतेला मट्ट करून बसला इथं. जवळ जाऊन बघतात तर जटायू म्हणतो, मी मुळात मरायला लागलोय रामा, मला ओळखलं नाहीस का रे तू. सीतेला पळवून नेलं राम, मी लढलो पण शेवटी माझे पंख तुटले. मी वृद्ध असल्यानं जास्त ताकदीनं लढू शकलो नाही आणि म्हणून मी आता मरणोन्मुख पडलोय. फक्त एवढ्या करताच जीव धरून होतो की तू आलास की तुला सांगायचं. राम अतिशय दुःखी होतात. जटायू त्यांच्या मिठीत प्राण सोडतो. राम म्हणतात, सीता हरणापेक्षा याच्या जाण्याचं मला खूप दुःख झालंय. हा अतिशय चांगला मित्र होता, कृतज्ञ होता. त्याला जलांजली देतात. आणि इथंच पुन्हा एकदा ब्लेसिंग इन डिस्गाईज होत. जटायू जातो पण एक गोष्ट कळते की सीता मेलेली नाही, जिवंत आहे. आणि तिला नेलेलं आहे आणि दक्षिणेकडे नेले. म्हणलं तिकडे जाताना रामाच्या असं लक्षात येतं की मगाचपासून प्राणी सुद्धा आपल्याला हीच दिशा दाखवायचा प्रयत्न करतात. हे घडत काय असतं की प्राणी असे तुरु तुरु धावत असतात, रामाकडे बघत असतात, पुन्हा पुढे जात असतात त्याच दिशेला, दक्षिणेच्या. मग अशा रीतीनं राम आणि लक्ष्मण त्या दिशेनं पुढे जायला लागतात. आणि रामाचा असा पुन्हा मधनं मधनं संताप सगळा व्यक्त होत असतो. इथं आता आपण जे काल पुरंदऱ्यांचं बघितलं होतं की नाही, की या दंडकारण्याची अस्मिता फुलली, कुठं राम राहिले म्हणून, कुठं राम फुलले म्हणून, फिरले म्हणून. त्यातला एक सुंदर प्रसंग आपण बघूया. हा तुलसी रामायणात येतो अशा पद्धतीचा प्रसंग आणि नंतर तो आपल्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा येतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अनेक पाऊलखुणा दिसतात राम फिरल्याच्या. मी माणूरगडाचं तुम्हाला दशरथाचं उदाहरण परवा सांगितलं. तशा रीतीनं या शूर्पणखेचे नाक कान कापले ते कराडपाशी वसंतगडावर कापले असं सांगितलं जातं. त्याची कहाणी नंतर सांगितली. पण आता आपण इथं जाऊया. तर हे राम दंडकारण्यात फिरत फिरत म्हणजे या भागातनच फिरत आलेत. म्हणजे नाशिकपासून दक्षिणेला निघालेत. म्हणजे ते पुणे जिल्हा, सातारा जिल्हा असा या सध्याच्या भाषेत तिकडूनच असे कुठतरी गेलेले आहेत. तर प्रतापगडच्या पायथ्याला एक राम वरदायिनी म्हणून मंदिर आहे. तर तिथे एक गोष्ट सांगतात ती तुलसी रामायणाशी निगडीत आहे. तुलसी रामायणात तुलसीदासांनी महादेव आणि पार्वतीचा संवाद या स्वरूपात ते रामायण मांडलेलं आहे. की पार्वती विचारते महादेवांना की तुम्ही रामाची भक्ती करत का असता, आणि महादेव त्याच्या प्रश्नांची उत्तरं देतात.
तर महादेव पार्वती संवाद हा अतिशय प्रसिद्ध संवाद आहे. हा संवाद तुम्हाला याच्यात सुद्धा दिसतो, म्हणजे महाभारतात सुद्धा दिसतो. आणि त्यात चक्क पार्वती ऐकायची भूमिका घेत असते. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. तर या पद्धतीनं हे महादेवाचा आणि पार्वतीचा संवाद चालू असतो आणि त्यावेळेला स्वर्गातनं पार्वती बघते की म्हणजे कैलासावरनं असेल किंवा महादेव पार्वती जिथं आहेत तिथं, की राम असे अस्वस्थ होऊन हे सीते करून वेलींशी बोलतायत, झाडांशी बोलतायत, त्यांना मिठ्या मारतायत. मग त्यावेळेला ती महादेवांना म्हणते की तुम्ही यांची भक्ती करता, हे काय त्यांचं सामान्य माणसागत लक्षण आहे म्हणे. की बायको पळवून नेली आहे, किती अस्वस्थ झालाय माणूस हा, त्याला काही विवेक आहे, त्याला मनाला काही संयम आहे, झाडावेलींना मिठ्या मारतोय, सीते सीते म्हणून ओरडतोय काय, हे कशी काय भक्ती करता तुम्ही, असं महादेवानं पार्वती विचार. महादेव काही बोलत नाही, फक्त शांत हसतात. पार्वती म्हणते मीच परीक्षा घेते त्याची, ती जगज्जननी आहे, आदिमाया आहे, मीच परीक्षा घेते. आणि काय करते, एका झाडाच्या आड सीतेचं रूप घेऊन उभारते आणि राम असे हे सीते सीते करून ओरडत येताना सीतेच्या रूपात त्यांच्या समोर येते. आता पुढचा प्रसंग काय घडेल असं तुम्हाला वाटतं, की जिला ओळखतायत ती समोर दिसली साक्षात, आपल्या मनात आहे ते घडत नाही. राम शांतपणे तिच्याकडे बघतात, जाऊन साष्टांग नमस्कार घालतात आणि म्हणतात, आई अशी परीक्षा घेतात का ग? याला राम म्हणतात, आई अशी परीक्षा घेतात. आणि मग पार्वतीला कळतं की आपण बोलत होतो ते चुकलं. मग ती स्वतःच्या रूपात येते तिथं आणि रामाला उदंड उदंड आशीर्वाद देते की रामा, तुझी पत्नी तुला मिळेल, काळजी करू नको, तू तुझ्या लढ्यात यशस्वी होशील. आणि रामावर हा जो आशीर्वादाचा वर्षाव झालाय, म्हणून त्या देवीचं देऊळ तिथं प्रतापगडाच्या पायथ्याला बांधले, तिला राम वरदायिनी असं नाव दिलंय. ही रामाला वरदान देणार. आणि त्या देवी समोर समर्थ रामदास उभे होते बरं का. कधी अफजल खान ज्या वेळेला यायला लागला होता त्यावेळेला, वाईला आला होता आणि प्रतापगडावर शिवाजी महाराज बोलवत होते, त्यावेळेला रामदास स्वामी त्या देवीला म्हणालेली कविता प्रसिद्ध आहे. ते म्हणले, दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, आता रोकडे काही सामर्थ्य मज दाखवी, तुझा तू आढवी राजा शीघ्र आमासी देखत. देवी, शुंभ निशुंभ महिषासूर यासारख्या दुष्टांचा नाश केलास असं मी फार ऐकलंय म्हणले, फार ऐकलंय. पण आता मी ऐकायच्या स्थितीत नाही, आता रोकड्या काही सामर्थ्य माझं दाखवी. अशी वेळ आली आहे की तुझं सामर्थ्य मला आता प्रत्यक्ष बघायचंय, मला त्याच्या अलीकडचं काहीही मान्य नाही. का तर राजावर मोठं संकट आलंय. हा राजा आता कुठं राज्य करायला लागलाय, अफजल खान तसं प्रत्येकाना पाठोपाठ आलेलं खऱ्या अर्थानं मोठं संकट आहे. इथं जर डाव उलटा पडला असता तर स्वराज्य निर्माणच होत नव्हतं. म्हणून ही चिंता आहे, म्हणून ही तळमळ आहे. तुझा तू वाढवी राजा, हा राजा तुझा आहे. का तर तुझं राज्य सगळीकडे करायला लागलाय. शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी ही भवानी देवी आहे, म्हणून म्हणतात तुझा तू वाढवी राजा, तुझा राजा तू वाढव, शीघ्र आमासी देखता. आणि आम्ही आता त्याला थांबायला तयार नाही, आम्हाला पटकन ते बघायचंय. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड आहे. हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे. तुलसीदासांचा हा प्रसंग आणि रामदासांची ही कथा, हे दोन्ही प्रसंग हे या रामाच्या प्रवासाशी निगडीत आहेत. आणि राम तिथनं अशा रीतीनं तो सगळा प्रसंग घडल्यावर पुढं शोध घेत निघालेले आहेत. आणि शोध घेत हे जात असताना मग वाटेत त्यांना एक भला दांडगा राक्षस दिसतो. आणि तो राक्षस जो आहे ना, तो महाभयानकच आहे. त्याला बघूनच गर्भगळीत व्हावं असं. त्याला मुंडकं नाहीये, त्याला पाय नाहीये, भलदांडग पोट आहे आणि त्या पोटात त्याचं तोंड आहे. पोटात त्याचं तोंड आहे आणि त्याचे 1 योजनं लांब असे 2 हात आहेत, प्रचंड बलशाली. आणि त्या हातानं जे काही गोळा विल ते तोंडात घालत असते. त्यात वाघ, सिंह, हत्ती जे काही येईल ते हाताने आपलं भरतच असते तोंडात. आणि तोंडात भरत असताना समोर हे राम लक्ष्मण येतात, त्यांनाही पकडतो. राम लक्ष्मण म्हणतात, अरे बापरे, ही भयानक वेळ आली म्हणतात आपल्यावर, आता काय करायचं. तर ज्याला मुंडकं नसतं अशा धडाला कबंद असं म्हणतात. काय म्हणतात? कबंद. तर या राक्षसाचं नाव कबंद असतं. आणि कबंद राक्षस हा जे दिसेल
ते सगळं तोंडात टाकायचा प्रयत्न करत असतो आणि या पद्धतीनं सगळं बका 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 त्याचं भरणं चालू असतं आणि भरणं चालू असताना राम आणि लक्ष्मण त्याला मारायचा प्रयत्न करतात. किती बाण मारले तरी त्याच्यावर काय परिणाम होत नसतो. आणि असं करता 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 शेवटी ते ठरवतात, लक्ष्मणा तू तलवार काढ, मी तलवार काढतो. आणि ते दोघं मिळून खांद्यापासून त्याचे हात तोडतात कबंदाचे. हात तुटल्या क्षणी एकदम तो मऊ होतो आणि म्हणतो, तुम्ही राम लक्ष्मण आहात का? राम म्हणतात, हो. हे पूर्वी मी फार व्यवस्थित होतो दिसायला, खरं असुरच होतो. आणि एका ऋषीना, म्हणजे त्यांचं नाव ठीक आहे, मला आठवलं की पुन्हा सांगेन तुम्हाला. तर त्या ऋषीना मी छळलं. त्यांनी मला शाप दिलेला होता, तू असा असा होऊन जाशील म्हणून सगळा. आणि त्यावेळेला मी असुर अवस्थेत असताना ब्रह्मांशी तप केलेलं होतं. आणि तप केलं त्यावेळेला ब्रह्मदेवानी मला आशीर्वाद दिला होता की तू खूप काळ जगशील म्हणून, दीर्घायुषी होशील. खरं त्यानंतर माझ्या या मस्तीमुळं, ऋषींना छळल्यामुळं, स्थूल शिरा का असं नाव आहे, स्थिर शिरा असं ऋषींचं नाव आहे. आणि असो, आता मी तिथं अडकलोय खरा. एक सेकंदभर मला द्याल तर मी बघतो. अं, अं, ठीक आहे. मला तुम्ही या बाबतीत क्षमा करा थोडी. आपण खरं कथानका बरोबर पुढे जाऊ, फार थांबायला नको. तर ते स्थिरशिरा नावाचे जे ऋषी आहे, त्यांच्यापाशी हा मला शाप झालेला आहे आणि त्या शापानं माझं जीवन सगळे असं वाईट होऊन गेलेलं आहे. तर इंद्र माझ्यावर संतापून आला. मी इंद्रालाही काही खिसगणतीत धरलं नाही माझ्या शक्तीमुळं. आणि त्यामुळे इंद्रानं संतापून माझ्या डोक्यावर वज्र मारलं. त्यानं माझं मुंडकं माझ्या पोटात धसलं आणि तसे पाय पण पोटात गेले आणि हात तेवढे बाहेर शिल्लक राहिले. मग इंद्राला मी सांगितलं की ठीक आहे बाबा, माझ्या उद्धटपणाची मला शिक्षा मिळाली, पण मला ब्रह्मदेवानी दीर्घकाळ जगायला सांगितलेलं आहे. मग मी आता जगू कसा? माझं मुंडकं गेलं माझ्या पोटात. मग इंद्रानं पोटाला भूक पाडलं. तेव्हापासून मी तिथं खातो म्हटलं. आणि मला आहार मिळावा, पाय नाहीत ना, म्हणून माझे हात लांब लचक केलेले आहेत, त्यानं मिळून खातो. मग मला, मी त्या स्थिरशिरा ऋषींना विचारलं की बाबा, उशाप काय? तुम्ही मला शाप दिलात खरा, उशाप काय? तर ते म्हणले की राम लक्ष्मण येतील आणि हे तुझे हात तोडतील, त्यावेळेला तू मुक्त होशील. त्यामुळे मी तुम्हाला ओळखलंय. मग राम म्हणतात, अरे मी भयंकर हैराण अवस्थेत निघालो तू आणि अवघड अवस्था केलीस माझी. अशी अशी माझी बायको पळवून नेली आहे म्हणून आम्ही निघालोय हुडकत. तो म्हणतो, एक करा, माझा तुम्ही अंतिम संस्कार करा, म्हणजे मी यातनं मुक्त होईल. आणि मी मुक्त झालो की तुम्हाला मी पुढचं सांगेन. आता सांग की असं का करणार? नाही म्हटलं, मी राक्षस योनीत आहे, मला आता काही सुचत नाही म्हटलं. तुम्ही माझा अंतिम संस्कार करा. मग त्यावेळेला पुन्हा खड्डा खणला जातो, त्या खड्ड्यात त्याला घातलं जातं, पेटवलं जातं. पेटवल्यानंतर दिव्य स्वरूपात तो बाहेर पडतो आणि बाहेर पडून एका विमानात बसतो आणि मग रामाशी बोलतो. रामचंद्रा, इथनं असा थेट खाली गेलास की तुला पंपा सरोवराचा प्रदेश लागेल. त्यात शबरी नावाच्या, म्हणजे मतंग ऋषींचा आश्रम वगैरे येते. त्यात शबरी नावाची एक तपस्विनी तुझी वाट बघते. तिची तुझी पण भेट होईल. आणि त्याच्या शेजारी ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर सुग्रीव नावाचा एक वानर राज आहे. तो आपल्या 4-5 मंत्र्यांपाशी राहतो. तो तुला पुढच्या कामात मदत करणार आहे. तर त्याची गाठ घे. आणि इथं एक महत्वाचं तत्व तो सांगतो, म्हणजे नीती तत्व सुद्धा भरपूर आहे तो रामायणात अशी. एक प्रत्येक विषयावर खास वेगळा अभ्यास होऊ शकतो त्याच्यात. तर त्या नीती तत्वात तो सांगतो की एक महत्वाचं तत्व असं आहे की समदुःखी समदुःखीला मदत करतात. या सुग्रीवाची पत्नी, त्याचा मोठा बलिष्ठ भाऊ वालीनं पळवून नेली आणि वालीनं पळवून नेलेली असल्यामुळं तो दुःखी आहे. आणि तुझी पत्नी रावणानं पळवली म्हणून तू दुःखी आहेस. दोघांचं दुःख सारखं आहे. मग समदुःखींच्यात महागाडी बनते, आपण बघितलंय की काय. तर त्या पद्धतीनं त्यावेळेस तर म्हणतो, तू आणि सुग्रीवाबरोबर मैत्री कर. आणि एवढं सांगून तो निघून जातो. निघून गेल्यावर राम लक्ष्मणांना अधिक असा प्रज्वलित होते आणि चालत 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 ते पंपा सरोवराच्या गाठी येतात. तिथला प्रदेश अतिशय पवित्र असतो, अतिशय पवित्र असतो. आणि हे सांगितलेल्या खुणा हुडकत 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 त्या आश्रमात येतात. तर ती शबरी तपस्विनी, आणि तपस्विनी आहे, ध्यानधारणा करत असते.
आणि वाट बघत असते की राम कधी येत आहेत, राम कधी येत. आणि राम समोर आल्यानंतर यातली एक रामायणात नसलेली, खरं मी अशीच कुठंतरी ऐकलेली एक कहाणी मुद्दाहून सांगतो. भक्ती रसाचा परिपोष करणारी आहे म्हणून, ही रामायणात नाही, हा हे स्पष्ट सांगतो मी, वाल्मिकी रामायणात नाहीये. तर शबर म्हणजे भिल्ल जमात आहे वनातली. इथे एक दोन गोष्टी आपण जरूर लक्षात घ्यायच्या, की एक, आपल्या इथं जो अपप्रचार चालू झाला आपल्या पुराणांविषयी, साहित्याविषयी, त्यात असं सांगितलं जातं की रामाने दलितांचे हाल केले वगैरे. तसं नाहीये. ही शबरी ही वन्य स्त्री आहे. म्हणजे तसं जात वगैरे या उतरंडीत बघायची असली तर खालची आहे. पण रामाने तिचा सन्मान केलाय. आणि ही कथा लोकांनी सगळ्यांना आवर्जून सांगितली आहे की तिची उष्टी पोरं खाल्ली आहेत. त्याच्यावर गाणी सुद्धा आहेत. म्हणजे असा अपमान करायची पद्धत ही आपल्याकडं नव्हती, हे लक्षात ठेवा. हा अपप्रचार आहे, हे हिच्या उदाहरणातनं शिकायचंय आपण. तर ही शबर कन्या आहे, म्हणजे भिल्ल कन्या आहे. आणि ही अशी 14 वर्षाची होती त्यावेळेस तिचं लग्न तिचे वडील करणार होते. आणि लग्नासाठी, आता ते वनातलं लग्न आहे, शिकार करूनच जगणारे लोक आहेत भिल्ल, त्यामुळे अनेक प्राणी आणलेले असतात आणि त्यांना सजवलेलं वगैरे असतं. आणि ही 14 वर्षाची हिंडत असतात, ते सगळे प्राणी आवडतात तिला, बघती, हरण आहे, हे आहे, ते. आणि तिथल्या माणसाला विचारते की एवढे प्राणी काढलेत आणि यांना सजवलंय का? म्हणल्यावरती माणसं म्हणतात, हो शबरीबाई, उद्या तुमचं लग्न आहे, मग भरपूर जण येणार आपल्याकडं, मग सगळ्यांना खायला नको का? यांची पक्वान्न बनवायची आता, असं तिथले आचार्य सांगतात. तिच्या मनाला झटका बसतो की इतक्या जणांचा जीव जाणार आणि आपलं लग्न होणार, म्हणजे लग्न ही वाईट गोष्ट आहे, असलं लग्नच नको. थेट निघून जाते रात्री. निघून गेल्यानंतर त्या पंपा सरोवराच्या काठी, तर तिला रात्रीच्या वेळेला एक ऋषी स्नानाला चाललेले दिसतात. हा ब्रह्ममुहूर्त आहे उत्तर रात्रीचा. ब्रह्ममुहूर्तावर साधना करावी असं म्हणतात. आणि त्याला ऋषी चाललेले दिसतात. ऋषी भक्ती, आश्रमात सुद्धा ऋषी असतात, ऋषी कुमार असतात. मग तिच्या ती मनाने एक सेवा घेते. ऋषी हे रात्रीचे जातात, त्यांना काटे कुठे लागत असतील, दगडधोंडे लागत असतील, म्हणून ती अशी तिथंच लपून राहते, कंदमुळं खाते, तिला वनात राहायची सवय असते. आणि तो रस्ता साफ करायला लागते रोज, ऋषी जायच्या आधी. तर 2-3 दिवसात ते मतंग ऋषी असतात, त्यांना जाताना असं आढळतं की अरे आपल्या पायाला काहीच टोचत नाही आहे अलीकडे. कसं काय बरं? एक दिवस जरा लवकर उठतात आणि आधीच बाहेर पडतात, काय होते बघूया आपण. ही रस्ता झाडत असते. हो म्हणतात, तुला ओळखलं म्हणजे मी तुझीच वाट बघत होतो. आता मी माझा देह विसर्जन करीन आणि त्यानंतर मी गेलो की इथं आश्रमात कोण राहणार नाही, कारण हे माझ्याकडे शिकायला म्हणून राहतात. ते आपापल्या घरी जातील निघून. त्यावेळेला हा आश्रम व्यवस्थित राखून तूच राहायचंयस इथं. आणि लक्षात ठेव, तुझा परमेश्वर तुला याच वाटेने येऊन भेटणार आहे. शबरी तेव्हापासून वाट साफ करत बसलेली असते. एक लिओ टॉलस्टायची कथा आहे. त्या कथेत एकाला स्वप्न पडलेलं असतं, रशियन कथा आहे, की तो माणूस असतो घरात आणि आज परमेश्वर तुला भेटेल म्हणून. आणि त्यामुळं ती हिंदीत रूपांतरित मी बघितली. कथासागर नावाची मालिका होती बघा दूरदर्शनवर. त्यात विदेशी चांगल्या कथा दाखवायची. त्यात ही कथा आहे. तर तो माणूस घरात बसलेला असतो म्हातारा आणि तो त्याला ते स्वप्न पडलेलं असतं की आज देव तुला भेटणार आहे. तो सकाळपासून आपलं त्याचं तीच धून असते की आज देव भेटणार आहे, देव भेटणार आहे. एक झाडूवाला येतो. तो दारापाशी असा बेशुद्ध पडलेला असतो. त्याच्या बर्फाचे दिवस असतात. हा त्याला ताजंतवानं करतो, खायला प्यायला घालतो, पाठवून देतो. अशा 2-3 घटना घडतात. असं काम झालं की पुन्हा तो घरात येऊन बसत असतो. भगवान तू कब आएगा? तू येणार आहेस आज असं मला कळलं. मग संध्याकाळ झाली तरी भगवान येत नाही. येत नाही म्हणल्यानंतर तो रात्री देवाला म्हणतो, देवा मला फसवलास. मी दिवसभर वाट बघत होतो तुझी, तू येणार म्हणून. अरे मी 3 वेळा तुझ्याकडे येऊन गेलो. सकाळी मी झाडूवाला बनून आलो होतो. तेव्हा तू मला खायला प्यायला घातलंस. तू चांगली सेवा केलीस माझी. दुपारी एक म्हातारी बनून आलो होतो. तू नाही का मला मदत केलीस? असं देव त्याला स्वप्नात सांगतो. ते त्याची ती इच्छा अशा रीतीनं पूर्ण होते. तसं मतंग ऋषींनी शबरीला सांगितलं की या वाटेनं तुझा देव येणार, ती वाट बघत बस. आपण, आपल्याला कोणी सत्पुरुषांनी सांगितलं की नाम घ्या मग देव मिळतो म्हणून. आपण नाम घेतो, कुठं मिळतोय लगेच आपण विचारत असतो. तर हे आतल्या सगळ्या गोष्टी चालल्यात बरं का. आपण रामाकडे निघालोय, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तर शबरी तिथं सांगितलेलं मतंग ऋषींनी काम एकटीच 14व्या वर्षी आली आहे. राम कितव्या वर्षी येतात सांगा? 80व्या वर्षी. 66 वर्ष तपश्चर्या.
आणि तेव्हा राम येऊन भेटतात तिला. त्यावेळेला शबरी अतिशय आनंदित होते. हे दोघेही तिचा आदर सत्कार करतात. तिनं आणलेली फळं वगैरे खातात. उष्टी बोरे वगैरे अशी ती कथा नाही आहे, तिथं फळं ठेवलेली असतात, ती त्यांना सादर करते, ते स्वीकारतात. आणि पुन्हा तिला म्हणतात की हा परिसर फार छान आहे असं ऐकलं, तर आम्हाला दाखव. शबरी कौतुकानं तो परिसर दाखवते की हे सात सात समुद्रांचं पाणी इथं आहे, म्हणून याला सप्तसमुद्र तीर्थ असं म्हणतात. की आमचे ऋषी ज्या वेळेला म्हातारे झाले ना, त्यावेळेला त्यांना जाणं व्हायचं नाही, म्हणून साती समुद्रांचं पाणी इथं आलं होतं त्यांच्या साधनेसाठी. तेव्हापासून हे तसं तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पुन्हा इथं मतंग ऋषींनी सगळ्या प्राण्यांना इतकं पवित्र करून टाकलंय की वाघ सिंहांची भीती हरणांना वगैरे नसते, सगळे इथं सुखानं राहतात. असं हे वन आहे म्हणते. आणि मग आता म्हणते की माझा आता जगण्याचा उद्देश संपला, मला तुम्ही भेटला, तर आता मी तुमचा आणि या संपूर्ण विश्वाचा निरोप घेते. म्हणून ती स्वतःचं देह विसर्जन तिथं करते. आणि मग राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या दिशेनं निघतात. मंडळी, ऋष्यमुख पर्वतावर काय होणार आहे हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. तर त्यातल्या रामाचं चिंतन शबरी बरोबर करत आपण उद्याच्या दिवसापर्यंत वाट बघू. आणखी एक तुम्हाला सांगतो की 66 वर्षात शबरीची तपश्चर्या पूर्ण झाली, तर ही फार लवकर झाली बरं. कारण जे असं दंतकथा आहे की जांबवंतानं म्हणे रामायणात, अजून तो भेटायचा आहे, उद्या भेटणार आहे, त्यानं रामायणात रामाला त्याच्याशी कुस्ती खेळायची इच्छा व्यक्त केली. सगळं युद्ध बिद्ध जिंकल्यानंतर म्हातारा होता, त्याची कुस्ती खेळायची. त्यावेळेला राम म्हणला खेळीत, खरं आता मी नुकते सगळं प्रकरण संपून राज्यावर आलोय, थोडे दिवस थांब. आणि तो तसाच विषय राहिला. आणि कृष्णाच्या जन्मात समंतक म्हणायच्या वेळेला त्या दोघांची कुस्ती लागली, हाणामारी, ती सगळी वेगळी कथा आहे. आणि त्या कुस्तीत ज्या वेळेला कृष्णाला घाम आला, त्यावेळेला तो घाम हुंगून त्याला कळलं की हाच तो राम आहे. म्हणजे एखादी इच्छा परमेश्वर कधी पूर्ण करेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवून राहिलं पाहिजे. तर उद्या ऋष्यमुख पर्वतावरच्या ज्या गाठीभेटी आहेत आणि पुढचं सगळं रामायण आहे. आणि मुख्य रामायणाचा तर आपला आवडता नायक मारुतीराया सुद्धा आपल्याला भेटायचा आहे. त्याकरता आज 9व्या दिवसाचं हे सगळं जे सेवा आहे ती रामचंद्राच्या चरणी अर्पण करून आपण वाणीला विराम देऊया. आणि कुणाला काही बोलायचं असेल तर त्यांना मोकळीक देऊया. प्रभू रामचंद्र की जय. सर, सतीश राऊळ विचारतायत की सीतेच्या स्वयंवरात रावण आला होता का? हा, ती कथा आपल्या वाल्मिकी रामायणात नाहीये. कालही आमची चर्चा झाली मित्रांबरोबर संध्याकाळी. तर सहसा आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कथा प्रसिद्ध आहेत त्या भावार्थ रामायणाशी निगडीत आहेत, एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या. तर त्यात ती असावी, मला आहे का नाही हे पक्का आठवत नाहीये. पण या ज्या कथा आहेत की मी रामजन्माच्या वेळेला सुद्धा सांगितली की तो पिंड पळवून नेला आणि मारुतीनं वगैरे, या मूळ रामायणात कथा नाहीत. लक्ष्मण रेषेची सुद्धा कथा ही वाल्मिकी रामायणात नाहीये. तर ही शबरीची आता सांगितलेली कथा ती सुद्धा मी सांगितलं की ही या रामायणात नाहीये. तर कसं झालेलं आहे सांगतो की अनेक लेखकांनी वाल्मिकीने लिहिल्यानंतर ब्रह्मदेवानी आशीर्वाद दिलाय ना की हे तुझं रामायण परम कवीनाम आधारम होईल. त्यावेळेला लवकुशाने हे रामायण गायल्यानंतर अनेक लेखकांना यांनी स्फूर्ती दिलेली आहे. त्यामुळे कुणाकुणाला कशी ज्यादा माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या लेखकांनी लिहिलंय, त्यांचं परावर्तीतून आलंय. काहींनी भक्तिरसातनं लिहिलेलं आहे, त्यामुळं काही आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. आता या रामायणात सुद्धा काही गोष्टी घुसवल्या गेल्यात असे आरोप झालेत. त्याची यथावकाश आपण चर्चा करू जेव्हा वाटेत येतील त्या गोष्टी आपल्या. तर अशा रीतीनं ती कथा इथं नाही आहे वाल्मिकी रामायणात, एवढं मी त्याचं उत्तर निश्चित देऊ शकतो. आता रावण हा तिथं आला आणि शिवधनुष्य घेऊन पडला, ही आपल्याकडची अतिशय लोकप्रिय अशी कथा आहे, पण ही वाल्मिकी रामायणात नाही आहे. किंवा जनक सुद्धा जे राजे आले ते याचा उल्लेख करताना सुधन्वा एका राजाचंच नाव घेतात आणि बाकी अनेक राजांनी वेढा टाकला तर एवढंच सांगतात. म्हणजे रावणाचा कुठे उल्लेख तिथं नाही. काही कथांचे उल्लेख उत्तर रामायणात येतात, ते उत्तर रामायण बघत असताना मी तुम्हाला सांगेन. आणि बस एवढाच प्रश्न विचारला होता. बर, अजून कोणाला काही विचारायचंय किंवा सांगायचं असेल तर तुम्ही रेज हँड हा पर्याय सिलेक्ट केला तर मी अनम्यूट करेन तुम्हाला. मला एक गोष्ट एक विनंती करायची आहे, करू का? हो, जरूर सर. मला पत्रव्यवहार खूप आवडतो आणि अलीकडे पत्रव्यवहार थांबलेला आहे. तर मी माझ्या आवडीच्या लोकांना पत्र लिहित असतो.
तर अभिप्राय लोक देतात वगैरे, द्यायला पाहिजेत असा माझा आग्रह नाही. सूचना सुद्धा असू शकतील. तर कुणाला जर पत्र लिहायचा छंद असेल तर त्यानं जरूर मला पत्र लिहावं. मला उत्तर लिहायला आवडतं. त्यामुळे हे चिरंतन आपल्यापाशी आठवण राहते. तुम्हाला हे किती आवडतं हे तुम्ही जाणता, पण मला हे खूप आवडलंय रुचिता तुम्ही दिलेलं काम. त्यामुळे मला याची आठवण चिरंतन राहावी वाटते. ती फोन मधली राहत नाही. तर हस्ताक्षरातली आली तर ती फाईलमध्ये जपून ठेवता येते आणि कालांतराने तिची आठवण काढून या दिवसात हरवता येते. त्यामुळं माझी तेवढी विनंती आहे, जर कोणाला छंद असेल तर जरूर पत्र लिहा. मी त्याचं उत्तर देईन. सर, काही लोकांना बोलायचंय असं दिसतंय. हा, तर त्यापूर्वी एक गिरीश टिळक यांचा मेसेज आलेला आहे. तर बोला. हा, तर ते म्हणतायत की सीता स्वयंवर नव्हे तर सीता समन्वय होता. समन्वय म्हणजे सजीव वस्तू पणाला लावून केले जाते ते, निर्जीव वस्तू पणाला लावून पणाला लावली जाते असं म्हटलं जातं. आणि पुढे मग त्यांचं म्हणणं आहे की द्रौपदीचेही स्वयंवर नसून समन्वय होता. त्यांनी समन्वय असं टाईप केलेलं आहे. बहुतेक ते समन्वय असावं असं वाटतं. जो कोणी मत्स्ययंत्र भेद करेल त्याला द्रौपदीने वरावे असा पण तिच्या पित्याचा पण होता. आणि प्रसिद्ध स्वयंवर तीनच, सावित्री सत्यवान, दमयंती नल आणि रुक्मिणी श्रीकृष्ण, असं त्यांनी त्यांचं मत सांगितलंय. ठीक आहे, ठीक आहे. यात आपण यातला शब्द सांगितलेला आहे की यात वीर्य शुल्क असं म्हणलेलं आहे तिला. आणि स्वयंवर म्हणजे स्वतःवर निवडणं. त्यामुळे हा अर्थार्थी भेद सांगता येतो. पण याला पारंपरिक भाषेत तसं म्हणलं गेलेलं आहे आजपर्यंत आणि त्यामुळे तो शब्द मी वापरलेला आहे. पण यात जनकांनी सांगितलेलं आहे की माझी कन्या वीर्य शुल्क आहे आणि त्यामुळं हा मी पण ठेवलेला आहे वीर्य शुल्क. अशा रीतीने यात उल्लेख आहे. त्यानंतर दीपाली म्हणून आहेत, त्यांना बोलायचंय. मी त्यांना अनम्यूट करते. मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलं आहे, तुम्ही बोलू शकता. त्यांनी मेसेजही केलेला आहे की तुमचा पत्ता मिळेल का व्यवहार ठीक आहे. करण्यासाठी. मी रुचिता तुझ्या व्हॉट्सअपवर पत्ता पाठवून देतो. बर, मी त्यांना अनम्यूट करतेय पण ते होत नाहीये. चालेल चालेल, मी तुझ्याकडे पत्ता पाठवतो व्हॉट्सअपवर. अमिता जोशी यांनाही काहीतरी बोलायचंय. अमिता, मी तुम्हाला केलेलं आहे अनम्यूट. नमस्कार सर. नमस्कार. आता आपलं जसं रामायणावरती व्याख्यान होतंय तसं तुम्ही महाभारतावरही कराल का? माझा जरा शक्तीच्या बाहेरचा विषय. मी महाभारत वाचतोय 15 सालापासून आता, पण ते अति भव्य आणि 6 खंड आहेत. हे 15 सालापासून वाचत वाचत मी आता 6व्या खंडात आलोय. तर माझं वाचन पूर्ण होईल. मी काही नोंदी केल्या, पण व्याख्यान करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल याचा विचार करायला मला जरा अवकाश लागेल आणि मग मी काही गोष्टी सांगू शकेन. मी आता त्यातल्या मुलांना उपयुक्त अशा इसापनीतीत जशा गोष्टी असतात तशा महाभारतातल्या भीष्मानी सांगितलेल्या काही गोष्टींचा संग्रह लिहून काढलेला आहे. पण असा व्याख्यान करण्यासारखा अजून माझा त्याचा अभ्यास नाही. मला थोडा त्याला कालावधी लागेल. ठीक आहे. मला वाटतं दीपाली मॅडमचा माईक अनम्यूट झाला होता, त्यांनी परत हात वर केलाय. बर बर बर. नमस्कार सर. मला फक्त तुम्ही ती रामदासांची कविता म्हटलीत ना, पतिनिष्ठ मराठी ललना, मी लिहून घेऊ शकले. पुढच्या 2 ओळी फक्त सांगाल का? कुठल्या? ती सगळी कविता आहे ना, मराठ्यांची संग्राम गीत म्हणून पुस्तक आहे. मी आता ओळी सांगतोच तुम्हाला, पण त्यात ती 8 कडव्याची आहे. सगळी अप्रतिम आहेत. आता तुम्हाला कुठली पाहिजे सांगा. पतिनिष्ठ मराठी ललना, स्वांकावर शिंगी मळली, तुम्ही म्हटलीत त्याच्यातलीच 2 ओळी पुढच्या. पुसतात विजयी होईल ना, तव तात संगरी बाळ. पुसतात विजयी होईल ना, तव तात संगरी बाळ. तव तात संगरी बाळ. ठीक आहे, शब्द आहे का अजून पुढे? आहे की. हो शब्द आहे तुक वदता करी लाल मुक्याने गाल. इतक्यात अतिथी कुणी आला,
सती ठेवोनी पुत्राला, करे भिक्षा घाली त्याला, तद्ध्वनी शकुनाचा मित्र. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला खूप खूप छान चाललंय. काल आम्ही रुचिता मॅडम जवळ प्रतिक्रिया दिल्या तेव्हा हो, आम्हाला हो. माहिती द्यायच्या त्या. मी सुरुवातीला उल्लेख केला त्याचा. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. 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 अजय संतजी तुम्हाला पण केलेलं आहे अनम्यूट. हा. अजयजी तुम्हाला पण केलेलं आहे अनम्यूट. तुम्ही बोलू शकता. हा हॅलो, ऐकू येते का? हा बोला बोला. हा नाही, कार्यक्रम फारच सुंदर झाला. आम्ही रेग्युलर ऐकतोय. कानेटकर साहेब नमस्कार तुम्हाला. नमस्कार. आम्ही फॅमिली मेंबर जे सगळे मेंबर घेऊन आम्ही ऑन द कॉन्ट्री कॉम्प्युटरवर मोठ्या स्क्रीनवर आम्ही लावून ऐकतोय तो सगळे लोक असे. बरं, आनंद आहे. त्यामुळे ते चांगलं लाईव्ह चांगलं रेकॉर्ड दिसतंय, रेकॉर्डिंग सगळं असं. बरं. आणि आम्हाला तुमचे कॉरेस्पॉन्ड करायचं तर ऍड्रेस ग्रुपवर टाकला तर बरं होईल. देतो. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. आम्हाला इथे प्रत्यक्ष रामायण काळात गेल्याचा भास होतोय असं. बरं वाटलं. माझे एकदमच देव सुंदर. म्हणून मित्र येतात. तुम्ही संत हा. बोलला. देवा संतांचे आशीर्वाद मिळाले. कार्यक्रम आम्ही तुम्हाला नमस्कार करतो इकडनं सर. गुरुजी नमस्कार करतो इकडनं. आनंद आहे. धन्यवाद. नमस्कार. ओके. विद्याजी तुम्हाला पण केलेलं आहे अनम्यूट. नमस्कार. हा नमस्कार. बोला. तर हा, ते बोला, रेकॉर्डिंग ऐकू. आम्हाला परत ऐकायला मिळेल का? हा त्या रुचिता टाकतायत युट्यूबवर रेकॉर्डिंग सगळं आहे. असं बरोबर. हे कल्पना नव्हती, कारण काय पहिले 2-3 दिवस मी जॉईन नाही होऊ शकले. आणि अक्षर ब्रह्म व्याख्यानमाला म्हणून युट्यूबवर मला ते मिळू शकतं. बरोबर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हे पत्र व्यवहाराचं नंतर केलं तर चालतील का? कार्यक्रम झाला सावकाश. आग्रह कुठलाही नाही. मनात बरं. ना असं वाटलं हो तर हो एक जुनी हरवलेली गोष्ट आपण आठवायची, बस. बाकी हो काही हो नाही हो त्यामागं हो. उद्देश. आम्ही सर आडनावाने संत आहोत, पण तुमचा अधिकार फार मोठा आहे तसा. एवढंच अदितीजी तुम्हालाही केलंय अनम्यूट. हा सर मी कराडहून बोलतेय. बोला. अदिती जोशी. बोला. तुमचा शिक्षण मंडळ कराड इथे एक कार्यक्रम झाला होता, व्याख्यान. झाला. भीमरूपीची जन्मकथा म्हणून. अत्यंत रसाळ, म्हणजे असं वाटत नव्हतं की तो कार्यक्रम संपावा. तर पुन्हा जर योग आला तर ऐकायला मिळेल का असं विचारायचं होतं. उद्या त्यातला थोडा भाग ऐकायला मिळेल. मारुतीराय आपल्याला भेटणार आहे. बर. आणि 1-2 दिवसात आणखी उरलेला भाग ऐकायला मिळेल. तो सगळा भाग आता आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे नक्की चालेल सर. अगदी चालेल. इच्छा रामराया लगेच पूर्ण करतोय. अगदी चालेल. चालेल. धन्यवाद सर. धाराशिवकरजी तुम्हाला पण केलेलं आहे अनम्यूट. नमस्कार सर. सर बोला. हे माझे मित्र आहेत जुने. आणि यांना जुन्या अनेक कविता मुखोद्गत आहेत. यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यात ते रमतात. नाही, त्यांचा माईक सुरू होत नाही असं वाटतंय. ठीक आहे. असू दे. बोलीन मी त्यांच्याशी फोनवर. हो. अजून 2 लोकांना बोलायचंय सर. घ्यायचं की थांबायचं? 1 सेकंद. बोला. बोलतोय. अरे वा. हा नमस्कार. आम्ही पण ऐकतोय. पहिले 2 दिवस ऐकायला नाही मिळालं. मी बर. आणि आई पण आहे. दोघंही तर रोज ऐकतोय आणि मगच जेवण करतोय. वा. आनंदाची गोष्ट आहे. मी इथनच नमस्कार करतो.
हा नाही नमस्कार. आमचा नमस्कार तुला. गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यामुळे छान हो. वाटलं. हो हो आणि हे वाढवल्यामुळे अजून चांगलं झालंय की अजून बरेच आणि दिवस होय. ऐकायला 4 मिळणार. दिवस होय. आम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि ठीक आहे. हा ऍडिशनल आई बाबांना मधनच सांगलीला गेल्यासारखं पण वाटतंय. वा चांगला आहे, हे मोठं फळ आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल. छान झालं. धन्यवाद नमस्कार. धन्यवाद नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. सर आहेत ते ना त्यांचे. इरविसला कधी प्रवच? थांबायचं सर मग एवढेच हो. लोकांना बोलायचं. अवश्य हे माझ्या वडिलांचे मित्र